शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड 342वा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आज चैत्र शुद्ध चतुर्दशी 15 एप्रिल आणि उद्या चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी या शिवतीर्थ पुण्यभूमी किल्ले रायगडावर संपन्न होतोय। या निमित्त आलेल्या सर्व तमाम शिवभक्तांचं आपण जोरदार स्वागत करतो। हर हर महादेव। आज या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला अनेक मान्यवर लाभलेले आहेत, त्यांच्या मुलाखतींना प्रारंभ करणार आहोत। उद्याच्या मुख्य सोहळ्यामध्ये आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ते श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराचे मानकरी सत्कारमूर्ती डॉक्टर उदय कुलकर्णी। डॉक्टर उदय कुलकर्णी हे भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आहेत आणि इतिहास संशोधक आहेत, तसेच लेखक आहेत। त्यांनी महाराजांच्या इतिहासावरती अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत। तर यांचं मी एक प्राथमिक स्वागत करण्याची विनंती मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांना करतो। गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत होईल। त्यांचा मुख्य जो सत्कार सोहळा आहे तो उद्याच्या मुख्य कार्यक्रमामध्ये होईल। आता त्यांचं प्राथमिक स्वागत होईल आणि मी या मान्यवर डॉक्टर उदय कुलकर्णी यांची मुलाखत घेण्यासाठी श्री मोहनजी शेट्टी यांना विनंती करतो। मुलाखत सुरू। रायगडासारख्या या पवित्र स्थानावरती उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांनो, आज ज्या जागेवरती आपण बसलेलो आहोत, भारतामध्ये पसरलेल्या 100 कोटी हिंदूंना या जागेइतकी दुसरी पवित्र जागा नाही। कारण याच जागेवरती 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती एक हिंदूंचा राजा छत्रपती झाला होता आणि म्हणून याच्या इतकं पवित्र स्थान संपूर्ण देशात नसेल। अशा या स्थानासमोर बसून आज आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी परिश्रम केले अशांची मुलाखत इथे आपण घेत असतो। या ठिकाणी मालुसरे यांचे सुद्धा वारसदार आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। निवृत्त लष्करी अधिकारी मुरलीधर पवार हे या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। आणि ज्यांना आपण यावर्षीचा 11वा शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत
असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय उदयराव कुलकर्णी माझ्या शेजारी बसलेले आहेत. त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. खरं तर त्यांचा संपूर्ण इतिहास संशोधनाचा प्रवास खूप मोठा आहे. मात्र उद्याच्या मुख्य कार्यक्रमामध्ये हा सगळा प्रवास समजून घ्यायला वेळ मिळत नाही आणि म्हणून आज आपण कशा प्रकारे त्यांनी इतिहासाच्या क्षेत्रात कार्य केलं हे समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी एकाच वाक्यात सांगायचं तर त्यांनी जे लेखन केलं ते इंग्रजी भाषेमध्ये केलं आणि श्रीमंत थोरले बाजीराव असतील, माधवराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, पानिपतचा संग्राम असेल किंवा 18व्या शतकामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठ्यांचं साम्राज्य कसं निर्माण झालं होतं हे त्यांनी इंग्रजी पुस्तकात लिहिल्यामुळे आज जणू काही त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची पताका विश्वाच्या कळसावरती फडकवलेली आहे. म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुरुवातीला माननीय उदयराव यांचं या ठिकाणी स्वागत करूया. माननीय उदयराव, मी आपल्याला पहिला प्रश्न जो विचारतोय की आपलं बालपण कसं गेलं, आपलं शिक्षण आणि विशेषतः आई आणि वडील यांच्याकडनं मिळालेला वारसा आपण पुढे कशा प्रकारे चालवलात? माझ्या घरी आई माझी डॉक्टर होती. वडील सैन्यातून निवृत्त झाले होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी बर्मा कॅम्पेनमध्ये भाग घेतला होता आणि त्यामुळे लहानपणापासून एक घरामध्ये शिस्त एक प्रकारची. मला लहानपणी हॉस्टेलमध्ये 9 वर्ष असताना मी हॉस्टेलमध्ये गेलो बोर्डिंग स्कूलमध्ये आणि तिकडे सर्व प्रकारचे नियम शिस्त हे पाळायची तेव्हापासून सवय लागली आणि एक वडिलांची इच्छा होती मी पण त्यांच्यासारखाच सैन्यामध्ये पुढे जायला त्यांच्या पाठोपाठ जावं ही त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे पुढे त्या दिशेने पावलं उचलत मला आई डॉक्टर असल्यामुळे मेडिकल आणि सैन्य हे दोन्हीचं कसं आपल्याला एकत्र करता येईल ह्या विचाराने त्यावेळेला मी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळाली. त्याच्यातून MBBS झाल्यावर मग भारतीय नौसेनेमध्ये मी प्रवेश घेतला आणि मग तिथे सर्व्हिस करून नंतर निवृत्त झाल्यावर पुण्याला सर्जन म्हणून प्रॅक्टिस केली. बघा, अगदी विलक्षण हे व्यक्तिमत्व आहे. आई डॉक्टर, वडील सैन्यामध्ये आणि म्हणून ते मिलिटरीमध्ये डॉक्टर झाले आणि आपण इतिहास संशोधक म्हणून त्यांचं तर व्यक्तिमत्व जाणून घेणारच आहोत. पण भारतीय लष्करामध्ये 16 वर्ष लष्करामध्ये राहून भारत मातेची सेवा करणारे आणि सर्जन कमांड या पदावरून निवृत्त होणारे अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा आपण टाळ्यांचा गजर करून एका लष्करातल्या व्यक्तिमत्वाला आपण या ठिकाणी मानवंदना देऊया. उदयराव, मग प्रश्न असा पडतो की एका बाजूला वैद्यकीय क्षेत्र, दुसऱ्या बाजूला मिलिटरी, मात्र या दोन्ही क्षेत्रांचा तसा इतिहास संशोधनाचा संबंध नाही. असं असताना तुम्हाला लहानपणापासूनच इतिहासाची गोडी लागली, हे कसं काय? माझे आजोबा इतिहासाचे शिक्षक होते. आईचे वडील, त्यांचं नाव भास्कर विष्णू काळे आणि त्यांच्याकडे इतिहासाची एक मोठी लायब्ररी होती. त्यांनी मला लहानपणी भेट दिलेलं एक पुस्तक जे औंधच्या महाराजांनी लिहिलं होतं, सचित्र शिवचरित्र. हे 1930 साली 3 कलर प्रिंटिंगमध्ये 3 व्हॉल्यूममध्ये पूर्ण शिवचरित्र होतं, सर्व चित्रांसकट. आज बरेचसे ती चित्र तुम्ही औंधच्या भवानी म्युझियममध्ये सुद्धा आज बघू शकता आणि त्या चित्रांची माझी इतकी पारायणं झाली आहेत. आणि त्यावेळेला मी लहानपणी त्याच्या एक कोरक पान असायचे चित्राच्या मागच्या, त्याच्यावर शिवाजी महाराजांची चित्र काढलेली अजून माझ्याकडे ती कॉपी शिल्लक आहे. आणि ही पुस्तक वारंवार वाचून एक प्रकारे मनामध्ये इतकं त्यावेळेला भावूक झालो होतो. हॉस्टेलमध्ये राहत होतो पण तरी इयत्ता 6वीमध्ये एक 200 पानी शाळेच्या नोटबुकवर मी इतिहासाचं मोगलांचं आणि मराठ्यांचं चरित्र लिहिलं होतं पहिल्यांदा. आणि 9वीमध्ये गेल्यावर मला वाटलं हे आपल्याला आता रिवाईज करायला पाहिजे आणि त्याचं रिव्हिजन करून 9वीमध्ये आणखीन एक पुस्तक लिहिलं आणि त्याला एक नाव दिलं 2 दरबार म्हणून. आणि त्यावेळेला पहिल्यांदा हे सर्व चरित्र मी मराठीत लिहून काढलं होतं. अर्थात त्यानंतर 2-3 वर्षांनीच SSC झाल्यावर मेडिकलची घोडदौड सुरू होते आणि मग पुढची 30-35 वर्ष आपल्या मेडिकल क्षेत्रात कशी जातात हे आपल्याला कळत नाही. पण जे इंटरेस्ट मुळात असतो त्यामुळे इतर जे आपलं वाचन होतं ते ह्या क्षेत्रातलं होत राहतं. त्यामुळे ते इतिहासाचं लेखन कुठेतरी ते नकळत आजोबांच्याकडून वाचनातून त्यावेळेला लहानपणी मला ते आलेलं असणार असं मला वाटतं. खरं तर इथं बसते लहान मुलं पुष्कळ आहेत
आणि लहानपणी विद्यार्थ्यांना, छोट्या मुलांना काही कादंबऱ्या वाचाव्यात, कथा वाचाव्यात, इतिहासामध्ये रमावं हे स्वाभाविक असतं. ते तुमच्या बाबतीत झालं. पण त्याच्यातून एक अत्यंत चिकित्सक असा एक इतिहास संशोधक नंतर निर्माण झाला. हे मात्र आश्चर्यकारक आहे. मग ती कागदपत्र वाचावीत आणि मुळामध्ये जाऊन अभ्यास करावा. की पानिपत समजा असेल किंवा नानासाहेब पेशवे असतील, बाजीराव पेशवे असतील, तर ती मूळ कागदपत्र वाचली पाहिजेत. हा जो ध्यास तुम्ही घेतलेला आहे, हा सर्व इतिहासकारांमध्ये एक वेगळेपण तुमचं आम्हाला जाणवतं. तर ही दृष्टी तुम्हाला कशी काय मिळाली? वाचन बरंच चाललेलं असायचं माझं सारखं इतिहासाबद्दल, पण त्यावेळच्या आपल्या मराठा इतिहासाच्या बद्दल जे एक प्रकारे त्याचं एक इंग्रज इतिहासकारांनी मुख्यतः एक विकृतीकरण केलेलं माझ्या दरवेळेला नजरेत यायचं. आणि ते जे बॅलन्स त्याचा गेलेला आहे तो बॅलन्स परत आला पाहिजे. आणि त्यामुळे हे इतिहास जोपर्यंत इंग्रजीत लिहित नाही तोपर्यंत तो महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. देशात मराठ्यांचा इतिहास काय आहे हे कळणार नाही. हे एक सारखी मनामध्ये जाणीव होती, एक खंत होती. आणि 2011 साली जेव्हा पानिपतच्या युद्धाचे 250 वर्ष पूर्ण होणार मोठा त्यावेळेला अनेक समारंभ झाले. त्यावेळेला मी ह्याच्याबद्दल जे आत्तापर्यंत लेखन झालं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण करायला पाहिजे, लिहिलं पाहिजे, अशा हिशोबाने ते पहिलं पुस्तक पानिपतवर माझं 2011 साली आलं. आणि त्यावेळेला पहिल्यांदी निनादरावांची भेट झाली, त्यांच्याकडून खूप प्रोत्साहन मिळालं निनाद बेडेकरांचं. आणि तिथून ती खरं वाटचाल सुरू झाली पानिपतपासून. आज याच ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतो की पानिपतवरती ते आत्ता बोलतायत. खरं तर पानिपतवरती लिहिणारे ते पहिले लेखक नाही आहेत. याच्या आधीसुद्धा अनेकांनी पानिपतवरती कुणी कादंबरी स्वरूपामध्ये तर कुणी इतिहास म्हणून लिहिलेला आहे. पण उदयराव कुलकर्णी यांचा ग्रंथ ज्यावेळेला प्रकाशित झाला, इंग्रजी भाषेमध्ये झाला, तेव्हा संपूर्ण जगभर त्याचा एक प्रकारे कीर्तीचा निनाद असा दुमदुमला असं म्हटलं तर चूक होणार नाही. आणि इंग्लंडमध्ये असणाऱ्या रॉयल एशियाटिक सोसायटीनी हा केवढा मोठा बहुमान आहे की त्यांना फेलोशिप दिली आणि त्यांना लेक्चर देण्यासाठी इंग्लंडमध्ये पाचारणात करण्यात आलं. ही केवढी मोठी अभिमानाची गोष्ट. आणि त्यांचं विद्वत्ता बघून, त्यांचा तिथला सखोल अभ्यास बघून संपूर्ण जगामध्ये हा त्यांना मान मिळाला. एक प्रश्न मनामध्ये येतो, इतिहासकार अनेक असतात, ते आपल्या आपल्या खोलीमध्ये बसून किंवा एखाद्या ग्रंथालयामध्ये बसून वाचन करतात. पण उदयराव तुमचं अजून एक वेगळेपण, ज्या जागेवरती इतिहास घडला ती जागा बघायची. आणि त्यासाठी भारतभर मैलोन मैल या माणसांनी भटकंती केलेली. म्हणजे पानिपतवर त्यांनी पुस्तक लिहिलं ते आत्ता म्हणले, पण इतकं सहज सापडलं नाही. त्या हरियाणा राज्यामधल्या गावागावात जाऊन कुठे ते किल्ले आहेत, कुठे ते राहिले होते, कुठे मराठे होते, कुठे अब्दाली होता, त्या नद्या कुठं होत्या, ते कालवे कुठं होते, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. हे किती वेगळे पहा. पण कधी कधी काही जण असं म्हणतात की हो 250 वर्ष झाली, 300 वर्ष झाली, तेव्हा त्या घटना त्या जागेवरती घडल्या. आता त्या जागेवरती जाण्यामध्ये, त्या भौगोलिक परिसरात आत्ता जाण्यामध्ये काय मतलब आहे असं विचारतात. म्हणून हा एक प्रश्न मनात येतो की इतिहासाचा अभ्यास करताना त्या जागेला महत्त्वाचं आहे. हॅलो, जागेला भेट एवढ्यासाठी द्यायची की जेव्हा आपण वर्णन करतो की इथे युद्ध झालं, रणांगण असं होतं, सैन्य पूर्वेकडे तोंड करून होतं, हे पश्चिमेकडे तोंड करून होतं, नदीचा प्रवाह इकडे होता, नदी ओलांडायला अवघड जात होतं, हे जेव्हा आपण वर्णन करतो, किंवा शुक्रतलचा एक मातीचा किल्ला होता, तिकडे दत्ताजी शिंदेंनी नजीबुद्दौला अशी लढाई केली, किंवा बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे नदीच्या पात्रामध्ये मारले गेले, किंवा कुंजपुराचा किल्ला होता, त्या कुंजपुराच्या किल्ल्यात काय झालं, किंवा नजीबुद्दौलाचा पत्थरगडचा किल्ला होता, तो काय होता जिथे शेवटी मराठ्यांनी जाऊन तो 1772 साली पूर्ण लुटला. त्या किल्ल्याचं स्वरूप जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी बघत नाही, नुसते फोटो बघतो, त्याचा स्केल एकतर आपल्याला कळत नाही की तो ॲक्च्युली किती मोठा आहे, ती जागा किती लांब आहे. नदी उतार जिथे अब्दालीने नदी ओलांडली बागपत जवळ, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे ओलांडली, ह्याच्याबद्दल अनेक इतिहासकार इकडे जाऊन न आलेले यांनी चुका केल्यात की बागपत पूर्व किनाऱ्यावर आहे का पश्चिम किनाऱ्यावर आहे. तुम्ही जेव्हा जाऊन येता तेव्हा तिथले प्रत्येक ठिकाण तुम्ही आपल्या डोळ्याखालून घातलेलं असतं. आणि त्यामुळे आपल्याला कळतं की आपण जे लिहितोय तिथल्या टोपोग्राफी, कोणी लिहिलं की टेकडीवर बसून दुर्बिणीने अब्दाली बघितलं, तर तिकडे टेकडी नाही, अशी कुठली टेकडीवर जाऊन दुर्बिणी बघता येण्यासारखी सोयच नाही, कारण सगळे सपाट जमीन आहे यमुनेच्या काठी. तुम्ही ह्या गोष्टी बघितल्याशिवाय तुम्ही त्याबद्दल विषयाबद्दल लिहिणं हे एक प्रकारे अनैतिक आहे असं मला वाटतं.
फार महत्त्वाचा संदेश या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे की ज्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी त्या जागेवरती, त्या रणांगणावरती, त्या किल्ल्यांना, त्या नद्यांना, त्या रणक्षेत्राला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे, म्हणजे त्याच्या लिखाणामध्ये वस्तुनिष्ठता येते. हा फार महत्त्वाचा एक संदेश आपल्याला उदयरावांच्या बोलण्यातनं आला. उदयराव, आत्ता आपण निनादराव बेडेकरांची आठवण या ठिकाणी काढली आणि काही वर्षापूर्वी याच व्यासपीठावरती आपल्याला जो उद्या पुरस्कार मिळणार आहे तो निनादराव बेडेकर यांनाही मिळालेला होता. एकूणच तुमच्या या संपूर्ण लेखनावरती, तुमच्या जीवनावरती निनादराव बेडेकर या व्यक्तीचा काय प्रभाव आहे आणि निनादराव जेव्हा तुमच्याशी आले, त्यांची मैत्री झाली, त्याच्यातून तुमच्या इतिहास संशोधनामध्ये, त्या दृष्टिकोनामध्ये कसा फरक पडला? निनादरावांचं एक व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वांना माहीत असेल की एक भारदस्त व्यक्तिमत्व ज्याला एका शब्दात म्हणता येईल असं एक व्यक्तिमत्व होतं. मी पहिल्यांदा त्यांचे व्याख्यानं जेव्हा 3 दिवस ते पानिपताबद्दल बोलले भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये, 3.5 तासाचं त्यांचं एकंदर व्याख्यान अजूनही यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. तेव्हा त्यांची जी एक 3 दिवस जे व्याख्यान झालं आणि ते सबंध सभागृह भरलाच होता, बाहेर खुर्च्या मांडायला लागल्या, रस्त्यावर गर्दी जमली होती, बाहेर स्क्रीन लावले होते, अशी परिस्थिती 3 दिवस चालली होती. त्याच्यानंतर मी त्यांना एकदा एका टिळक स्मारक मंदिरात एका कार्यक्रमात भेटलो की मी एक पानिपतवर पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय, तर तुम्हाला भेटायचं आहे. त्यांनी नंबर दिला, त्यांना जाऊन भेट दिली. त्यांचं प्रोत्साहन देण्याकडे इतका कल असायचा की हा नवीन मुलगा आला आहे, डॉक्टर आहे, हा इतिहासाबद्दल काय लिहिणार, असं त्यांनी कधी मला दर्शवलं नाही. त्यांचं नेहमी प्रोत्साहन देण्याचं त्यांचा कल असायचा. काही वाचून त्यांना दिलं तर वाचून त्याच्याबद्दल अभिप्राय द्यायचे, ते चांगल्या शब्दात सांगायचे. कुठे कुणाची चूक असायची ते अगदी मृदू शब्दात सांगायचे. असे कुणाला ते असे अपमानास्पद असे कधी वागणूक कधी कुणाला त्यांनी केलेली मला बघत नाही. म्हणून एक भारदस्त व्यक्तिमत्व असं त्याच्याबद्दल खूप मला आदर वाटायचा. पहिला ड्राफ्ट मी ज्यांना वाचायला दिला पानिपतचा, तो वाचून त्याच्याबद्दल त्यांनी मला काही सूचना केल्या की हे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा. त्यांचा जेव्हा इकडे पुरस्कार 2011 साली दिला गेला, त्याच्या एक आठवडा अगोदर माझं पानिपतचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यावेळेला मी इथे उपस्थित होतो जेव्हा त्यांचा सत्कार झाला आणि त्यांचं शिवभूषण पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला 11 साली इथेच झालं होतं, तेव्हा मी इथे हजर होतो. हा एक विलक्षण योगायोग आहे की निनादराव एका बाजून त्यांचे मित्र पण आहेत आणि गुरुस्थानी पण आहेत, आणि जो पुरस्कार काही वर्षापूर्वी ज्या व्यासपीठावरती गुरुला मिळाला होता तो आता शिष्याला सुद्धा मिळतो आहे. हा पण एक चांगला योगायोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एक प्रश्न मनात असा येतो की इतिहास म्हणलं की अनेकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जास्ती आकर्षक वाटतं कारण त्याच्यामध्ये अनेक नाट्यमय घटना आहेत. मात्र तुमचा जो फोकस आहे तो 18व्या शतकाकडे आहे. तर असा एक प्रश्न येतो की मग शिवाजी महाराजांच्यापेक्षा नंतरचं जे शतक आहे त्या शतकाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? आणि तुम्ही मध्ये असं बोलताना म्हणलात की एक अन्याय झाला होता, त्याच्याबद्दल एक माझ्या मनात थोडी चीड होती. तर नेमका कुठला अन्याय झाला होता आणि तो आपल्या लेखनातनं दूर करावा असं तुम्हाला वाटलं? तर हे 18व्या शतकाचं काय महत्त्व आहे हे जरा आम्हाला सांगा. शिवाजी महाराजांच्याबद्दल मला लहानपणी आकर्षण होतं, त्यांचं पहिलं वाचन सगळं त्यांच्याबद्दल झालं, तेव्हा 18 शतकाबद्दल मला पूर्ण अज्ञान होतं असं म्हटलं तरी चालेल. पानिपतची 250 वर्ष ज्या वर्षी झाली तेव्हा काही लेखकांची नावं घेत नाही पण इंग्रजीत लिहिलेले लेखक आहेत. अब्दालीला ते डोक्यावर घेतात आणि तो किती पराक्रमी सेनापती आहे, किती श्रेष्ठ सेनापती आहे असं आपल्याला कौतुकास्पद त्या इंग्रजी पुस्तकामध्ये लिहितात. आपली इथली हिंदुस्थानी इतिहासकार हे बघून आपल्याला संताप येणं साहजिक आहे. आणि त्या इम्बॅलन्समध्ये आपल्याला वाटतं की हा कुठेतरी करेक्ट करायला पाहिजे. त्याच्यातून ह्या थोड्याशा पोटतिडकीतून खरं म्हणजे पानिपतचं पुस्तक पहिल्यांदा लिहून झालं आणि त्याच्यानंतर कदाचित मी दुसरं पुस्तक लिहीन का नाही हे मला माहीत नव्हतं. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये मला काही 200 वर्षापूर्वी इंग्रजांनी कागदपत्र नेऊन तिकडे रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये ठेवलेली होती याचा शोध लागला, जी बरेच वर्ष इतिहासकार शोधत होते. त्यामध्ये मोडी लिपीतली 200 कागद मला सापडली ज्याच्यामध्ये पूर्ण 80 पानी पानिपतची बखर होती. तेव्हा मी इंग्लंडला गेलो आणि त्या सगळ्या कागदपत्रांच्या कॉप्या इकडे आणल्या. निनादरावां आणि मी बसून ते जवळजवळ 6 महिने त्या सगळे 200 कागदपत्र मोडीतून देवनागरीत लिहून काढली आणि ती बखर पानिपतची नंतर मी इंग्रजीत अनुवाद केला, कारण पूर्ण उद्देश हा होता की मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या बाहेर जावा. तुम्हाला आश्चर्य वाटलं, पानिपतचं जेव्हा पुस्तक पहिल्यांदा माझं प्रकाशन झालं तेव्हा एक आर्मीतले रिटायर्ड ब्रिगेडियर जे चंदीगडला राहत होते त्यांनी माझा फोन नंबर काढून मला फोन केला की तुमचं पुस्तक वाचेपर्यंत मराठे पानिपतला येऊन लढले हे मला माहीत नव्हतं.
आणि ते मराठा लाईट इन्फंट्रीत 35 वर्ष सर्व्हिस केलेला ब्रिगेडियर होता. इतकं मराठ्यांच्याबद्दल अज्ञान आहे. आपल्या इतिहासामध्ये मोगलांचं साम्राज्य संपलं आणि इंग्रजांचं साम्राज्य सुरू झालं, जणू काय मध्ये काही घडलंच नाही. हा एक प्रचंड अन्याय मराठेशाहीवर झालेला आहे. आणि त्यामुळे ही मधली मराठ्यांचं जे शतक होतं, या मराठ्यांच्या शतकाच्या बद्दल माहिती संबंध भारतात देणं अतिशय आवश्यक आहे. ही एक मला नेहमी वाटायचं. 17व्या शतकाबद्दल इतकी पुस्तकं लिहिली झाली, इतकं संशोधन लिहिलं झालं, इतकं त्याच्यामध्ये लोकांना माहिती आहे की मी जेव्हा 55 वर्षी लिहायला सुरुवात केली तेव्हा ते सगळं मला लिहून काढून त्याच्यावर मला काहीतरी वरती भर घालता आली असती तर तिथून मी सुरुवात केली असती. पानिपत 250 वर्ष झाल्यामुळे त्याचं पुस्तक पहिलं झालं. त्याच्यानंतर मी कदाचित पानिपत उत्तर पुस्तक लिहिलं असतं. तेव्हा निनादरावांनीच मला सांगितलं, नाही आता तुम्ही माघारी जा आणि बाजीरावपासून परत सुरुवात करा. म्हणून मी परत सुरुवात केली आणि प्रत्येक पुस्तकात पहिली 35-40 पानं जी असायची ती शिवाजी महाराजांपासून सुरू व्हायची आणि ते पुस्तक कुठून सुरू होत तिथपर्यंत आणून मी ठेवायचो आणि मग पुढचं सगळं वर्णन लिहायचो. दुसरं 18व्या शतकात लिहिण्याचं कारण असं की 18व्या शतकाला पूर्णपणे अनुल्लेख झालेला आहे त्याच्याबद्दल. 18व्या शतकाचा एक डिबेट चाललेला आहे इतिहासकारांमध्ये की 18व्या18व्या भारतामध्ये इतिहासात महत्त्व काय. भारतात अटकेपासून दक्षिणेत कावेरीपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य जे पसरलं 18व्या शतकात याबद्दल सर्वत्र अज्ञान आहे आणि हे अज्ञान दूर करणं मला खूप आवश्यक वाटायचं. त्यामुळे ते 18व्या शतकामध्ये माझं लेखन जास्त झालं आणि त्याच्याबद्दल जास्त रिसर्च माझा जास्त झाला. आणि हे मुख्यतः भारतामध्ये ज्यांना माहीत नाही त्यांना पोचावं म्हणून इंग्रजीत लेखन झालं. फार महत्त्वाचं काम उदयरावांनी केलेलं आहे. जसं पूर्वीच्या काळामध्ये तलवार घेऊन आपले सैनिक जात होते आणि साम्राज्य त्यांनी निर्माण केलं, त्याप्रमाणे मराठ्यांच्या इतिहासावरती जो अन्याय झाला होता तो अन्याय दूर करायचा आणि तंजावरपासून पेशावरपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं. इतकंच नाही, इंग्रजांनी भारत घेतला तो मोगलांकडून नाही तर मराठ्यांकडून घेतला हे सिद्ध करण्याचं काम उदयरावांनी केलेलं आहे. तेव्हा मराठ्यांच्या इतिहासाला न्याय देण्यासाठी उदयरावांसारखा साक्षेपी इतिहास संशोधक मिळाला हे आपलं भाग्य आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा लक्षात असं आलं 1,00,000 कागदपत्रांपेक्षा जास्ती कागदपत्रं त्यांच्या कॉम्प्युटरवरती आहेत. आणि आत्ता त्यांनी सांगितलं की यातली अनेक कागदपत्रं इंग्लंडवरनं त्यांनी मिळवलेली आहे की जी पहिल्यांदाच वाचनामध्ये आली. पानिपतची बखर आजपर्यंत माहितीच नव्हती, कुणाला सापडली नव्हती, ती पहिल्यांदा त्याने सापडवली, ती शोधली, ती भाषांतर करून ती प्रकाशित केली. असे अनेक प्रकारे काम हे उदयरावांनी केलेलं आहे. आणि म्हणून मगाशी त्यांचा जो उल्लेख केला मराठा लाईट इन्फंट्री यांच्या 250वा जेव्हा कार्यक्रम होता, त्यांना 250 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला शिवाजी महाराजांचं आरमार या विषयावरती भाषण देण्यासाठी खास उदयरावांना दिल्लीमध्ये बोलावलं होतं आणि त्यांचं व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्या अशा प्रकारे त्यांच्या या अभ्यासपूर्ण लेखनाची नोंद आता अनेक ठिकाणी घेतली जाते आहे. उदयराव, आत्ता तुम्ही एक तर उल्लेख केलात, पण इंग्रजी भाषेमध्ये लेखन केल्यामुळे जगाच्या पाठीवरून कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? विशेषतः मराठी लोकांच्या पेक्षा बाहेरच्या लोकांकडनं काही प्रतिसाद मिळाला आहे का? बऱ्याच लोकांचा प्रतिसाद असा मिळतो की आम्हाला हे माहितीच नव्हतं आणि हे शाळेमध्ये आपल्याला शिकवलं का जात नाही. सर्वात प्रामुख्याने हे 2 कंप्लेंट्स ऐकायला मिळतात की हे आम्हाला माहितीच नव्हतं की हे असं झालं, असं झालं, तसं झालं, हे माहितीच नव्हतं. आणि ह्याच्याबद्दल हेच दूर करण्यासाठी मला जे काय मी करतोय हे त्याचं कार्य करण्याचं कारण तेच आहे की हे जे शाळेत शिकवत नाहीत, डायरेक्टली मोगलांच्याकडून ब्रिटिशांच्याकडे तुम्ही प्लासीच्या युद्धानंतर ब्रिटिशांचा इतिहास शिकवायला लागता आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याचं लढाबद्दल शिकवायला लागतं, पण मध्ये मराठ्यांच्याबद्दल 3 पानामध्ये 150 वर्षाचा इतिहास उडवून टाकला जातो. ही एक जी इम्बॅलन्स आहे ही सरकारच्या लेवलवर याची सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे ते आपण करू शकत नाही, पण लोकमानसात तरी याच्याबद्दल आपण काही सुधारणा करू शकतो, ही एक माझी इच्छा आहे. वा, खरं तर अतिशय रंगलेली अशी मुलाखत आहे आणि खूप तुमच्याकडनं जाणून घ्यायला आम्हाला आवडणार आहे. तरी पण इतरही कार्यक्रम पुढे आहे म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो की अनेक तरुणांना असं वाटतं की आपण या इतिहासाच्या क्षेत्रामध्ये यावं, काही अभ्यास करावा, काही लेखन करावं आणि आपण काहीतरी प्रकाशित करावं आणि हे व्हायला पाहिजे. तेव्हा आत्ताचे जे तरुण मुलं आहेत ते जर काही इतिहासाच्या क्षेत्राकडे वळणार असतील तर त्यांनी कसा अभ्यास करावा, कसं लेखन करावं, या भावी पिढीतील इतिहास संशोधकांना तुम्ही काय उपदेश कराल किंवा सल्ला द्याल?
इतिहासकारासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे मूळ त्यावेळेचे कागदपत्र समकालीन आहेत ते वाचणं आवश्यक आहे. कादंबरी लिहिणं हा सगळ्यात सोपा भाग, कारण तो कल्पना विलास आहे. तो त्यात तुम्ही काही लिहू शकता, कुणाच्याही पात्राच्या तोंडात काही देऊ शकता. पण तुम्हाला जर वस्तुनिष्ठ इतिहास लिहायचा असेल तर जी प्रायमरी सोर्स ज्याला आपण म्हणतो, मूळ पत्रव्यवहार त्यावेळेला झालेला आहे, ती पत्र वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी पानिपत लिहिण्यापूर्वी बाळासाहेब बलकवडे आज इकडे आहेत, त्यांना भेटलो होतो आणि मला म्हणले होते की बाकी सगळं तुम्ही सोडून द्या, पण अगोदर तुम्ही पत्रव्यवहार वाचा. आणि त्यांनी मला पानिपतचा जो पेशवा दप्तरातला खंड आहे स्वतः मला झेरॉक्स करून माझ्या हातात ठेवला की इथून तुम्ही सुरुवात करा. तेव्हा ह्या वस्तुनिष्ठ इतिहास लिहिणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे काही लोकांची मतं आधी ठरलेली असतात. काही डाव्या विचारसरणीची असतात, काही उजव्या विचारसरणीची असतात, पण मध्ये एक 50-60% असा लोकांचा असा भरणा आहे ज्यांना कंप्लीट अज्ञान असतं. तेव्हा त्यांना तुम्हाला इतिहास खरा काय आहे हे सांगणं आवश्यक आहे. आणि तो खरा इतिहास जर तुम्ही सांगितला तरच तुम्ही जो काळाचा जो एक प्रकारचा एक टेस्ट असते की टेस्ट ऑफ टाईम, की तुम्ही राहाल का नाही इतके वर्ष, तुम्हाला तुमचं वाचतील का नाही लोक, हे त्याच्यावरच निकषावर तुम्ही तुमचा इतिहास, तुमचं लेखन टिकू शकतं असं मला वाटतं. अत्यंत मौलिक असे शब्द त्यांनी शेवटी दिलेले आहेत आपल्या सर्वांना, की वस्तुनिष्ठता जपली पाहिजे. आणि त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बरं का, म्हणजे जसं इंग्रजी लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, तसं समजा बाजीरावावरती लिहिलं आहे, नानासाहेबांवरती लिहिलं आहे, तर समजा त्यांची एखादी निगेटिव्ह बाजू असेल तर तीसुद्धा मांडायला त्यांची लेखणी कचरत नाही. जे जे सत्य गवसलेलं आहे ते मांडतात. कुठल्याही एका विचारसरणीशी बांधिलकी नाही, तर सत्य याच्याशी बांधिलकी ठेवणार असं त्यांचं लेखन आहे. आणि म्हणून ते भावी पिढीला अत्यंत मार्गदर्शक ठरेल. आज उदयराव या ठिकाणी आले, त्यांनी आमच्या संस्थेच्या वतीनं हा जो सत्कार आम्ही करतो आहोत, हा पुरस्कार देतो आहोत, तो पुरस्कार स्वीकारण्याला मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही हार्दिक आभार त्यांचे व्यक्त करतो. आणि आजपर्यंत आपली जशी मराठ्यांच्या इतिहासासाठी लेखन सेवा केली, असे अजूनही उदंड लेखन हे यांच्या हातून घडो, अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो. आणि या ठिकाणी हा मुलाखत थांबवतो. धन्यवाद. आणि इथल्या तरुण मुलांनी पुढे जाऊन ह्याच्यात आणखी सुधारणा करावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. धन्यवाद मोहनजी आणि डॉक्टर उदय कुलकर्णी. आपल्या अभ्यासाने आपण सगळ्यांना खूप अनमोल अशी माहिती दिली. जय शिवराय. यानंतर दुसरी प्रकट मुलाखत होईल. आपले लष्करी परंपरेतील आपण प्रतिवर्षी एका जाबाज अधिकाऱ्याला आपण सन्मानित करत असतो. त्यापैकी मान्य श्री मुरलीधर पवार, IAS निवृत्त, व्हाईस ॲडमिरल श्री मुरलीधर पवार यांना अतिविशिष्ट सेवा मेडल आणि परम विशिष्ट सेवा मेडल मिळालेलं आहे. तर या मान्य मुरलीधर पवार सरांचं स्वागत श्री देवदत्त बलकवडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंडळातर्फे त्यांनी स्वागत करावं. श्री देवदत्त बलकवडे. बोला भारत माता की वंदे. आणि मुरलीधर पवार सरांचं पद्मा शिपूरकर या त्यांचं स्वागत करतील. बोला भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर मंडळाचे कार्यवाह श्री सुधीरजी थोरात मान्य पवार सरांची मुलाखत घेतील आणि त्यांच्या वीरश्रीयुक्त कामगिरीबद्दल त्यांना बोलतं करतील. मान्य सुधीरजी. नमस्कार. आपण मागील सुमारे 10 वर्षांपासून मंडळाच्या या शिवपुण्यतिथी कार्यक्रमामध्ये विविध उपक्रमांची योजना सुरू केली. ते उपक्रम नव्याने सुरू केले. त्यापैकीच एक उपक्रम होता तो म्हणजे आपल्या महाराजांबरोबर किंवा हिंदवी स्वराज्यामध्ये लढलेल्या सरदारांचा, सरदार घराण्यांचा सन्मान करणं. तर तो उपक्रम जेव्हा सुरू झाला त्याच्या पुढच्या वर्षी आमच्या मनामध्ये असा विचार आला की हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले जे सरदार आहेत ते आणि त्यांचं घराणं निश्चितच कौतुकास, सन्मानास पात्र आहे. पण त्याचबरोबर आजच्या काळातले सरदार कोण आहेत
तर आजच्या काळातले सरदार जे आहेत, जे आमच्या सैन्यासाठी, भारत देशासाठी सीमेवर लढत आहेत, आणि म्हणून ते म्हणजे आमचे सध्याच्या सैन्यातले अधिकारी, यांचा आपण सन्मान करायला या गडावर सुरुवात करूया. या कल्पनेतून आम्ही सुमारे 10 वर्षांपूर्वी सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांना या कार्यक्रमामध्ये सन्मानित करायला सुरुवात केली. परंतु उद्याच्या प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये किती वेळ मिळतो मुख्य कार्यक्रमामध्ये, तेव्हा या सगळ्या मान्यवरांचं चरित्र, त्यांचा पराक्रम, त्यांचं साहस हे सगळ्या समाजासमोर यावं, अधिक मोकळेपणाने त्यांना बोलायला पण वेळ मिळावा, म्हणून आपण आदल्या दिवशी रात्री या प्रकारची प्रगट मुलाखत करतोय. पुढच्या काळामध्ये ही मुलाखत इथे जी केलेली आहे ती टेप केलेली असणार आहे, आणि टेप केलेली मुलाखत ही यूट्यूबवर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेजवरही तुम्हाला ही सगळ्यांनी ही मुलाखत नंतरच्या काळात पाहायला मिळेल. मंडळाच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला ही मुलाखत पाहायला मिळेल. तर आपण सुरुवात करूया. ॲडमिरल मुरलीधरजी पवार मूळचे सातारा जिल्ह्यातले एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, आणि खटाव तालुक्यातलं एक चितळी म्हणून गाव आहे, तिथे त्यांचं जन्म झाला, बालपण गेलं. आणि मग पुढच्या काळामध्ये त्यांचं शिक्षण कसं झालं याच्यामध्ये ते आंध्र प्रदेशमध्ये गेले. तर मला सर असं विचारायचं आहे की सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या इतक्या एका छोट्याशा गावातनं आपण शिक्षण घेण्यासाठी एकदम आंध्र प्रदेशमध्ये गेलात सैनिकी शाळेसाठी. तर हा एकदम बदल कसा झाला आहे, सातारा ते एकदम आंध्र प्रदेशातली शाळा? सर्वात प्रथम उत्तर देण्याच्या अगोदर मी एक कॉशन देऊ इच्छितो की माझं मराठीतून शिक्षण फक्त 4थीपर्यंत झालं आहे, आणि कधी कधी जर मी बोलताना अडखळलो तर त्याला लॅक ऑफ कॉन्फिडन्स असं समजू नका, नाहीतर तुमची अशी समजूत व्हायची की नेव्हीचे ॲडमिरल्स बोलू शकत नाहीत. तर कुठे कुठे इंग्रजी शब्द वापरीन जिथे अडखळतो तिथे. दुसरी गोष्ट सांगायची की मला भरपूर आनंद होतोय इथे इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात. स्थळ पण तसं आहे आणि वेळ पण तशी आहे, आणि आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या माझ्या धर्मपत्नी सौभाग्यवती मीना पवार आहेत. त्यांनी एका नांगरासारखी अँकर म्हणतो तशी भूमिका माझ्या जीवनात निभावलेली आहे, आणि मी बोलायच्या अगोदरच त्यांचे टाळ्या वाजवून त्यांचा मान वाढवलेला आहे. आता माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं म्हटलं तर अनेक लोकांसारखा त्या काळातील 60sमध्ये 60च्या दशकात मी एका छोट्याशा गावातून आलेलो आहे. माझे वडील शेतकरी. मला आठवतं आम्ही दर गुरुवारी आमच्या शाळेत गायचं, बैलाचं, म्हशीचं शेण घेऊन जाऊन पहिल्यांदा जमीन सारवायचो. पायात बूट नसायचे, चप्पल नसायची, त्या काळात तशी फॅशनच नव्हती. आणि माझे वडील शेतकरी असूनसुद्धा त्यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली सैनिक स्कूलच्या परीक्षेची. मी त्यात पास झालो, आणि सैनिक स्कूल कोरकोंडा आंध्र प्रदेशमध्ये आहे तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर माझं मराठीशी नातं फॉर्मली तुटलं, कारण तिकडे गेल्यानंतर आमचं शिक्षण इंग्रजीतून झालं. त्यावेळेला सैनिक स्कूलला जायला आमच्या गावावरून 4 दिवस लागायचे, आणि मला STमध्ये आमच्या गावात एका दिवसातून एकच ST यायची, त्यात बसल्याबरोबर उलटी व्हायची. आणि जोपर्यंत वडील मला पोचवायच्या शाळेत त्यांच्या धोत्रावर मी अनेक वेळा उलटी केलेली असायची. एवढा त्याग करून मला वडिलांनी सैनिक स्कूलमध्ये गाठलं. आणि पहिल्याच वर्षी, आता मी तुम्हाला ॲडमिरल दिसतोय, डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ माझी दिसतोय, मी पहिल्या वर्षी 5वीत गेल्याबरोबर सैनिक स्कूलमध्ये नापास झालो, कारण मला इंग्रजी येत नव्हतं. आणि तशा परिस्थितीत इंग्रजी येत नव्हतं, तेलुगू येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं, पण मराठी आणि बुद्धिमत्ता होतीच, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास झालो होतो. पण त्या धसक्यानंतर मी जे इंग्रजी शिकलो, CBSEमध्ये टॉप झालो 10वीत. सैनिक स्कूलचा मी व्हाईस कॅप्टन झालो. पुढे इंग्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर इंग्लंडमध्ये मी पारितोषिकं मिळवली, इंग्लिश अधिकाऱ्यांना मागे टाकून. असा माझा प्रवास झाला. खूप चांगल्या रीतीने सुरुवात न झालेला, पण पुढे माझ्या चुका लक्षात घेऊन मी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं, आणि अनेक पारितोषिकं सुद्धा मिळवली नंतर.
एका अतिशय छोट्या खेड्यातून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. त्यामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप पाठिंबा दिला आहे आपल्याला दिसतंच आहे. त्याच्यानंतर NDA, ज्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपण म्हणतो, किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, जी पुण्यामध्ये खडकवासल्याला आहे, तिथे त्यांची निवड झाली. आणि तिथे सुद्धा निवड झाल्यानंतर त्यांनी जेव्हा तिथलं शिक्षण घेऊन पदवी घेऊन तिथनं बाहेर पडले, त्यावेळेला बेस्ट कॅडेट ऑफ द इयर ही त्यांची निवड झालेली आहे. आणि ते करत असतानाच मला वाटतं नेव्हीकडे आपण थोडंफार वळलात, नौकानयन शास्त्र ज्याला आपण म्हणू शकतो, याच्याकडे वळलात. तर तुम्हाला ते क्षेत्र निवडावं असं कसं वाटलं? ॲक्च्युली कुठलं क्षेत्र तुम्ही निवडता याच्यापेक्षा नेव्ही तुम्हाला कुठल्या क्षेत्रात धाडते याला महत्त्व आहे. कारण आपल्याला काही करावं वाटलं तरी सर्व्हिस नेहमी सर्व्हिसच्या दृष्टीने विचार करते. तर नौसंचालन आणि दिग्दर्शन या क्षेत्राकडे जाण्यापूर्वीच 1987 साली नौसेनेने माझी निवड सोव्हिएत रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग ज्याला म्हणतो, लेनिनग्रॅड शहरात अँटी सबमेरीन वॉरफेअर म्हणजे पाणबुडीच्या विरोधात जे युद्ध कौशल असतं त्यात स्पेशलायझेशन करण्यासाठी माझी निवड केली होती. आणि आमचं नुकतंच लग्न झालं होतं. आम्ही जाणार होतो रशियाला, पण विमानतळावर पोचल्यानंतर आम्हाला एक फोन आला की तुम्ही चढू नका आणि तुमचा कोर्स कॅन्सल करण्यात आलेला आहे. काही प्रशासकीय कारणामुळे फॉरेन एक्सचेंजची कमतरता होती वगैरे वगैरे. आणि त्यानंतर नौसंचालन आणि दिग्दर्शन या क्षेत्रात आमची निवड झाली आणि तिथे मी गेलो. तिथे प्रभुत्व मिळवलं आणि तिथे मी तो खूपच नामांकित कोर्स आहे. आणि आजचे जर तुम्ही नौसेनेतील ॲडमिरल्स पाहिले तर निम्म्यापेक्षा जास्त ॲडमिरल्स त्या कोर्सचे मानकरी आहेत. आणि त्या कोर्समध्ये मी पहिल्या दर्जाने, इनफॅक्ट आय स्टूड फर्स्ट, पहिला नंबर काढला त्या कोर्समध्ये. आणि त्यानंतर अनेक जहाजांवर नौसंचालन आणि दिग्दर्शनाचा मला मान मिळालेला आहे. सरांचं अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतातले जेवढे नेव्ही ऑफिसर्स आहेत, या नेव्ही ऑफिसर्सपैकी ज्यांनी सर्वात जास्त समुद्रावरच्या मोहिमांमध्ये भाग घेतला आहे आणि त्यांच्या नावावर म्हणजे समुद्रावरचे आपण तास मोजले, दिवस मोजले, असं जर मोजायचे झाले तर भारतामध्ये आजच्या घडीला समुद्रावरच्या मोहिमांमध्ये ऑफिशियली नेव्हीच्या रेकॉर्डप्रमाणे सगळ्यात जास्त दिवस जर कोणी प्रवास केला असेल तर तो पवार सरांनी केलेला आहे. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की न्यूक्लिअर सबमरीन्स मध्ये पण त्यांनी भूमिका मोठी बजावलेली, त्याच्यावरही त्यांनी काम केलेलं आहे. आण्विक पाणबुड्या ज्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये, त्याच्यावरही त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्येही त्यांनी भाग घेतला आहे. तर मला वाटतं अशी कुठली मेजर ऑपरेशन्स होती आपल्या काळामध्ये की ज्याच्यामध्ये आपण नेव्हीतर्फे भाग घेतला होता? अनेक ऑपरेशन्स आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या 75 वर्षात सर्वात जास्त समुद्रावर राहण्याचं भाग्य मला मिळालं. कारण नेव्हीमध्ये जॉईन झाल्यानंतर समुद्रावर जाणं एक स्त्रियांचं जसं भूषण असतं गळ्यात, त्याप्रमाणे समुद्रावर जेवढी सर्व्हिस करणं, आपले कमांडर कुलकर्णी साहेब आहेत, त्यांना माहीतच आहे, तो एक नशा असते समुद्रावर सर्व्हिस करण्याची. आपले आंग्रे सरखेल आंग्रे कुटुंबियांचे वंशजसुद्धा इथं आहेत. तर नेव्हीचं आणि समुद्राचं तसं नातं आहे. आणि माझं भाग्य, मी भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली. तर ऑपरेशन्सबद्दल सांगायचं झालं तर सर्वात प्रथम ऑपरेशन पवन श्रीलंकेमध्ये 1989-90, पण खूपच महत्त्वाचं ऑपरेशन होतं आपल्या दृष्टीनं. 1600हून अधिक आपले आर्मीचे नौजवान तिथे मारले गेले, अनेक जण हजारो जखमी झाले. आज तुम्ही श्रीलंकेत गेला तर कोलंबोमध्ये त्यांचं एक युद्ध स्मारक आहे. मी मुख्यतः ट्रिंकोमली आणि कंकेसंतुराय या ठिकाणी INS मगर या जहाजाचा नौसंचालन अधिकारी होतो. माझ्या वेळेला मद्रासहून हजारोंच्या संख्येनं आम्ही सैन्य तिथं नेलं. आणि त्या काळातच VP सिंग साहेब पंतप्रधान झाले आणि निर्णय घेतला गेला की ते सैनिक मागे परत आणायचं. आणि शेवटचा सैनिक ज्या वेळेला
श्रीलंकेतून निघाला, तो INS मगरवरच निघाला. मी तिथं साक्षीने हजर होतो आणि तो एक दांडगा अनुभव होता. त्यानंतर त्यांच्या बोटीतून पडून ती मरण्याची भीती होती आणि तशा परिस्थितीमध्ये मी डेप्टी चीफ होतो दिल्लीमध्ये. पश्चिम नौसेना ध्वजाधिकाऱ्यांशी संगनमत करून आम्ही चक्रीवादळाच्या मध्ये जहाजं पाठवली. जगातली अशी कुठलीही नौसेना नाही जी हे कार्य करण्यास धजली असती. मला आठवतंय दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे जे ॲडमिरल विल्यम हॅल्से पॅसिफिक महासागरात आपल्या बोटींचा ताफा घेऊन गेले होते. त्यातल्या अनेक बोटी त्या चक्रीवादळामध्ये बुडल्या. हजारो माणसं मेली. 700च्या जवळपास विमानं त्या जहाजावर एअरक्राफ्ट कॅरियर्समधले उद्ध्वस्त झाली. आणि तो लेखकार्य काय तो म्हणतो की अशा चक्रीवादळात या बॅटलशिप्स म्हणजे 16-16 इंचाचं आरमार त्या शिप्सवर असतं. अशा शिप्सला एखादा 12 इंची जर दारुगोळ्याचा शेल जरी जाऊन पडला तरी फक्त एका पेंट ब्रशने ते पेंट काढण्याची एवढीच डॅमेज होत असे. इतके ताकदवर जहाजं ती बुडली. आणि अशा परिस्थितीत किंवा इतक्याच धोक्याच्या परिस्थितीत आपली भारतीय नौसेनेची शिप्स आम्ही त्यात ऑपरेशनमध्ये पाठवल्या. आपल्या सिटिझन्सचे प्राण वाचवले सुखरूपपणे माणसं. हे झालं शेवटचं. पण मध्ये कारगिल युद्धाच्या दरम्यान मी वेस्टर्न फ्लीट जो आपला पश्चिमी ताफा आहे मुंबईत त्याचा मी फ्लीट नॅव्हिगेटिंग ऑफिसर होतो. आपले आर्मीतले सैनिक जसे आमने सामने लढतात त्यासारखे नेव्हीत, कारण आमची क्षेपणास्त्र खूप लांबवर मारा करू शकतात 200-300 किलोमीटरवर. तर शत्रूच्या पुढे डोळ्यात डोळे घालण्याची संधी येत नाही आम्हाला. पण तरीही जे नौसेनेनं जो पावित्रा घेतला त्याच्या प्लॅनिंगमध्ये एक्झिक्युशनमध्ये मी सहभागी होतो. ऑफकोर्स नेव्हीमध्ये सर्व काही टीमवर्कचं असतं. एकटा माणूस काहीही करू शकत नाही. तुम्ही फक्त त्या एका मोठ्या चेनची कडी असू शकता आणि त्याचं श्रेय मी एकटा काही घेऊ शकत नाही. पण त्या ऑपरेशन्समध्ये मी महत्त्वाची भूमिका बजावली. आणि देशवासियांना माहीत नसतं कारण नेव्ही एक छुपी सायलेंट सर्व्हिस आहे. आणि टेलिव्हिजन कॅमेरेस वगैरे समुद्रावर हजारो किलोमीटर आत जात नाहीत. त्यामुळं नौसेनेची कामगिरी देशवासियापर्यंत सहसा पोचत नाही. तर ह्या पावित्र्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले हे जगाने मान्य केलेलं आहे. 2000 सालच्या जेम्स फायटिंग शिप नावाच्या प्रसिद्ध पुस्तकात त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या एडिटरनी. आणि ते युद्ध आटोपत घेण्यास भारतीय नौसेनेचा जो पावित्रा होता त्याची भरपूर मदत झाली. पुन्हा 2008-9 साली जे गल्फ ऑफ एडनमध्ये समुद्री चाच्यांचं जे वर्चस्व निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं जो धोका निर्माण झाला होता व्यापारी जहाजांना त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जे अँटी पायरेसी पेट्रोल सुरू झाले ते मी वेस्टर्न फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर असताना झालेलं आहे. आणि आजपर्यंत ते ऑपरेशन्स चालू आहेत. 2019 साली इराणचं आणि अमेरिकेचं जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं पर्शियन गल्फमध्ये तिथे आपल्या शेकडो जहाजांना दिलासा देण्यासाठी आपले जे मेरिनर्स सीफेरर्स आहेत समुद्रावर भारताच्या जहाजावरच नाही पण जगातल्या अनेक जहाजावर आपले समुद्रात काम करणारे कॅप्टन आहेत तांत्रिक इंजिनियर्स वगैरे आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय नौसेनेने जी भूमिका घेतली त्याचा आम्ही ते ऑपरेशन संकल्प चालू करण्यासाठी आम्ही भूमिका निभावली. आणि आता अलीकडंच ऑपरेशन समुद्र सेतू जे आपले परदेशात अडकलेले नागरिक होते कोविड पॅन्डेमिकच्या दरम्यान त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी जी आम्ही मोहीम आखली त्याचं प्लॅनिंग आम्ही केलं. आणि जगातली कुठलीही नौसेना नाही ज्यांनी आपल्या नौसेनेच्या शिप्समध्ये जहाजामध्ये हे नागरिक घालून परत आणले. कारण नौसेनेच्या शिप्स युद्धासाठी सज्ज असतात. त्यांचं डिझाईन लोकांना इव्हॅक्युएट करण्यासाठी नसतं तसं. पण अशाही कठीण परिस्थितीत ते कार्य भारतीय नौसेनेनं हाती घेतलं आणि पार पाडलं. असे अनेक ऑपरेशन्स आहेत आणि 40 वर्षाच्या या दीर्घ काळात किती ऑपरेशन्स केली याची गणती राहत नाही. सरांनी बऱ्याच मोठ्या मोहिमांमध्ये ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. माहितीसाठी मी सुरुवातीला उल्लेख केला नाही पण हे सगळं ऐकल्यानंतर म्हणूनच आता आपल्या सगळ्यांना सांगतोय
की त्यांना आपल्या भारतीय सैन्य दलातर्फे जी अवॉर्ड्स दिली जातात त्याच्यामध्ये PVSM म्हणजे परम विशिष्ट सेवा मेडल, AVSM म्हणजे अतिविशिष्ट आणि VSM म्हणजे विशिष्ट सेवा मेडल, अशा प्रकारची सगळी मेडल्स त्यांना आत्तापर्यंत मिळालेली आहेत. आणि ही मेडल्स केवळ एखाद्या कामगिरीबद्दल मिळत नाहीत, अनेकदा ती खूप दीर्घकाळ वर्षानुवर्ष जेव्हा तुम्ही एखादं काम असं करता आणि त्याच्यामध्ये अनेक ऑपरेशन्समध्ये तुम्ही भाग घेता तेव्हा त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची मेडल्स ही सगळ्या ऑफिसर्सना मिळत असतात. तर त्यातलेच एक मुरलीधरजी पवार सर पण आहेत. आत्ता सध्याच्या काळात जर विचार करायचा झाला तर भारतीय नौदलाची अनेक ध्येय धोरणं ठरवण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग सध्या असतो. त्याच्याचबरोबर सांगायची गोष्ट झाली तर त्यांच्या पत्नी सौ मीना पवार या देखील या ठिकाणी आहेत उपस्थित आपल्याला. त्यांची मुलगी ही सुद्धा सायकलिंग क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी तिने नाव कमावलेलं आहे. त्याच्याचबरोबर ती फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये पण आहे. आणि त्यांचे जावई म्हणजे मुलगी प्रियदर्शनी बरोबर आणि जावई अंशुल, तर त्यांनी एक मोठा पराक्रम मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये केला आहे. तर तो आपण सांगावं असं मला वाटतं. मला वाटतं अंशुल आपल्या जावयांचं नाव. त्याचं असं आहे, अंशुल आणि प्रियदर्शनी क्लासमेट्स होते. त्यांचं लग्न झालेलं आहे. अंशुल कोस्टगार्डमध्ये डेप्टी कमांडंट असून डॉर्नियर विमानांचे वैमानिक होते. तीच विमानं आता अलीकडेच मागच्या आठवड्यातच नॉर्थ ईस्टमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने दिलेले आहेत. आणि आपण पाहिलं की ते लोकल फ्लाईंगसाठी तिथे वापरले जाणार आहेत. त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये कार्यरत आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही समुद्रावरून माणसं परत मायदेशी आणण्याच्या ऑपरेशन्स करत होतो त्याचवेळी भारत सरकारने वंदे भारत नावाची एक मोहीम सुरू केली नागरी उड्डयन मंत्रालयाने. आणि हवाई मार्गाने आपले परदेशात अडकलेले नागरिक कोविडच्या काळात त्यांना परत आणण्यासाठी जी वंदे भारत फ्लाईट्स होती त्या पहिल्या फ्लाईटचे जे कॅप्टन होते ते अंशुल शौरॉन होते. कारण त्यावेळेला असं कोणी इनिशिएटिव्ह घेऊन पुढे, कारण सगळं धोक्याचं होतं, कुणीच पुढे जायला तसं तयार नसायचं की बाबा ही फ्लाईट करायची माझ्यावर पाळी येऊ नये. अंशुलने ती जबाबदारी उचलली आणि यशस्वीरित्या पार पाडली. त्यांचं भाषण पण त्यांनी दिलेलं आपल्या क्रूला की वी आर गोईंग होम, हे भाषण यूट्यूबवर आहे, आपण पाहू शकाल. चांगलं भाषण केलेलं आहे. आणि मुलगीचं सांगायचं झालं तर मुलगी, माझ्या मुलीची उंची फक्त 5 फूट 3 इंच आहे. आणि आम्हाला नेहमी वाटायचं की मुलीनं आंग्रेंच्या मुलींसारखं खूप उंच व्हावं. पण आमच्या धर्मपत्नी नेहमी म्हणायच्या छत्रपती शिवाजी महाराजासारखं मूर्ती लहान कीर्ती महान व्हावं. आणि तिने खरोखरच महान कीर्ती करून दाखवलेली आहे. ती लग्नानंतर सायकलिंगमध्ये ती फॅशन डिझायनर आहे. तिने कोचीनमध्ये वास्तव्य असल्यामुळं फॅशन डिझायनिंगचा तिचा स्कोप नसल्यामुळे तिने ते सोडून दिलेलं आहे. आणि सायकलिंगमध्ये तिने इंटरेस्ट घेतला. आणि ब्रेस्ट पॅरिस जी फ्रान्समध्ये मोठी सायकलिंगची रँडिन्युअर इव्हेंट असतो, ओलिम्पिक्सपेक्षाही जुनी ती सायकलिंग इव्हेंट आहे. आणि 125 वर्षात भारतातल्या ज्या काही निवडक पहिल्या महिला आहेत त्यापैकी ती एक महिला झालेली आहे. 1200 किलोमीटर 4 दिवस रात्र सायकल चालवीत न झोपता 97 तासात तिनं ते अंतर पूर्ण केलं. आणि आहे 5 फूट 3 इंच व्हेजिटेरियन मुलगी. त्यातले तिचे 3-4 तास तर जेवण शोधण्यातच गेले. कारण या 1200 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोण सपोर्ट घेऊ शकत नाही, कोणी तुम्हाला हेल्प करू शकत नाही. तर तिनं ते दिव्य करून दाखवलेलं आहे. सगळं कुटुंबच राष्ट्रभक्तीने भारलेलं आहे. सासरे बुवा नौदलातनं कोरोनाविषयक कार्य करत होते. जेव्हा अतिशय तीव्र होती, भयंकर पहिली लाट होती, माणसाला भेटणं सुद्धा मुश्किल होतं, अशा काळात सासरे बुवा नौदलात काम करतायत आणि जावई बुवा भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून काम करतायत. असंही विरळ उदाहरण आहे. तेवढंच नाही आमचं, कारण आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स आहोत. जसे की डॉक्टर्स वगैरे ते एकदम आमच्याहीपेक्षा पुढचे वर्कर्स आहोत. पण डिफेन्स सर्व्हिसेस, कारण आम्हाला राहत कार्य किंवा इव्हॅक्युएशन करावं लागतं, तर आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स आहोत.
आणि या फ्रंटलाईन वर्कर्समध्ये आमच्याकडे कोणी डॉक्टर्स तर नाहीत, पण आमच्या कुटुंबातले मी आणि अंशुल सोडून माझा मुलगा एअरफोर्समध्ये आहे, माझा पुतण्या भारतीय नौसेनेत शिपवर आहे आणि माझ्या बहिणीचा मुलगा आर्मीमध्ये मेजर आहे. तर कुटुंबातले आम्ही 5 जण या कार्यात हातभार लावित आहोत. शेवटचा सर, आपल्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचा प्रभाव आहे, तर त्या संदर्भात आपण काही सांगावं असं आम्हाला वाटतं. बरं, आपल्या संपूर्ण हिंदुस्थानात आणि जगभरात जे हिंदुस्थानी पसरलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या जीवनात छत्रपतींचा प्रभाव असणे गरजेचं आहे आणि असणारच. कारण ज्या माणसाच्या जीवनावर छत्रपतींचा प्रभाव नाही तो माणूस नाही असं मला वाटतं. आणि संरक्षण खात्यातल्या कुठल्याही माणसाला आम्ही परवा रिटायरमेंटच्या अगोदर मी आणि मिसेस पवार नाथुला पासला चीनच्या बॉर्डरवर गेलो होतो. गलवानच्या नंतर आपले जो पवित्र आहे आणि तिथं मराठा लाईट इन्फंट्री चं पोस्टिंग आहे एका बटालियनचं. आणि त्या जवानांना आम्ही दोघंही भेटलो, हस्तांदोलन केली. आपली माणसं हिमालयात म्हणतो आपण सह्याद्रीचा सिंह हिमालयात गरजला पाहिजे, त्याप्रमाणे छत्रपतींच्या नावाची गर्जना करून आम्ही चिनी लोकांना तिथं चक्रावून सोडलं. आणि असे हे छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच डॉक्टर कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे गोष्टीरूप छोट्याशा ज्या 4थीपर्यंतच्या इतिहास आम्हाला छत्रपतींचा इतिहास होता त्या काळी, आता त्या प्रमाणात आहे की नाही माहीत नाही. आणि आम्ही नाटकं करायचो. तर 2 वर्षापूर्वी आपलं दिल्लीमध्ये एक कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे, तिथे आपले महाराष्ट्रातले जे सगळे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे उत्तीर्ण झालेले अधिकारी लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीला मसुरीला जातात, त्यांची एक अशी सभा होती आणि तिथे मला बोलायला त्यांनी आमंत्रित केलं होतं. आणि असे शेकडो मुलं होती जी त्या परीक्षेसाठी बसत होती. आणि त्यात चहा पिताना एक मुलगा म्हटला की साहेब मला घाबरल्यासारखं वाटतं, हे परीक्षा बघून हे प्रश्न बघून घाबरल्यासारखं वाटतं. त्यांना मी म्हटलं, छत्रपती ज्यावेळेला आग्र्याहून सुटले, छत्रपती ज्या वेळेला अफजल खानाच्या भेटीला गेले, छत्रपती ज्या वेळेला शाहिस्तेखानावर वार करण्यासाठी लाल महालात घुसले, छत्रपती ज्या वेळेला पन्हाळ्याहून निसटले, त्यांना भीती वाटली असेल का रे? पेठाऱ्यात बसून संभाजीला घेऊन आग्र्याहून निसटून येताना अशा छत्रपतींचे आपण वारस आहोत. आणि आपल्याला भीती कशाची? तर सैन्यातला कुठलाही माणूस छत्रपतींचं नाव घेतात त्याच्या अंगात एक विजयश्री सरसळते. आणि नेव्हीबद्दल सांगायचं झालं तर सरखेल कान्होजी आंग्रे आमचे इनफॅक्ट योगायोग पहा, आपण छत्रपतींच्या पवन सदरात बसलेलो आहोत. आमच्या उजवीकडे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज बसलेले आहेत, डावीकडे तानाजी मालुसरे शिवाजी मालुसरेंचे वंशज बसलेले आहेत. आणि आमच्या इंडियन नेव्हीमध्ये INS शिवाजी, INS आंग्रे आणि INS तानाजी असे 3 एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. डॉक्टर उदय कुलकर्णींनी सांगितलं की आपला इतिहास बाहेर माहीत नाही. भारतीय नौसेनेला मराठ्यांचा इतिहास माहीत आहे आणि चांगला माहीत आहे. त्यामुळंच ही प्राईम एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. INS आंग्रे मुंबईमध्ये, जिथं इंग्रजांनी मुंबई घेतली 1661 साली पोर्चुगीजांच्याकडून. इंग्रजांना हुंड्याच्या स्वरूपी कॅथरीन ऑफ ब्रिगेन्झा या राजकन्याची ज्या वेळेला इंग्लंडच्या राजपुत्राशी लग्न झालं त्यावेळेला ते पोर्चुगीजनी मुंबई हुंड्याच्या रूपे ब्रिटिशांना दिली. तिथे जे आपलं एस्टॅब्लिशमेंट आहे, जिथे ब्रिटिशांनी सगळ्यात पहिल्यांदा पाय रोवला मुंबईत, त्या ठिकाणी INS आंग्रे नावाचं आमचं एस्टॅब्लिशमेंट आहे. आणि INS शिवाजी तर लोणावळ्याला आहे. तर कुठलाही नौसैनिकाला ज्या प्रकारे सरखेल आंग्रेंनी पोर्चुगीज, फ्रेंच आणि इंग्रजांच्या नाकावर ठिच्चून मारून त्यांना एका प्रकारे शरणागती पत्करायला लावली, म्हणजे ते आंग्र्यांच्या वाटेला गेले पण त्यांना यश मिळालं नाही. आंग्रेंनी मुंबईच्या तोंडावरच कंधेरीसारख्या ठिकाणी अलिबाग कुलाबाचा जो किल्ला आहे, कुलाब्याच्या किल्ल्याची लढाई असो किंवा हा सगळा कोकण प्रदेश
संपूर्ण सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सगळा पश्चिम किनारपट्टी जी किनारपट्टीवर आपलं वर्चस्व स्थापन केलं, शाबूत ठेवलं, याचा भारतीय नौसेनेला बहुत अभिमान आहे. आणि कुठल्याही आपल्या इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये याचं शिक्षण दिलं जातं. आंग्र्यांचं महत्त्व आपण कल्पना केली पाहिजे. आंग्र्यांच्या काळात आपल्याकडे टेक्नॉलॉजी कमी होती, तोफा कमी होत्या, पण शौर्य, तलवारीची धार काही कमी नव्हती. आणि प्रतिकूल परिस्थितीत सर्कल आंग्र्यांनी या टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स शक्तीशी मुकाबला करून त्यांना चित केलं आणि त्यांना सोपं जाऊ दिलं नाही. 1996 साली मी इंग्लंडमध्ये रॉयल नेव्हल स्टाफ कोर्ससाठी ग्रीनविच नावाचा त्यांचा जो ग्रीनविच मॅरिटाईम म्युझियम पण आहे, तुम्ही जाऊ शकता. तिथे कोर्स करत असताना आम्ही एका उलिच नावाच्या ठिकाणी आम्ही राहत होतो. त्या उलिचमध्ये एक टॉवर ऑफ सुवर्णदुर्ग नावाचं एक टॉवर आहे, म्हणजे मनोरा आहे. आणि ते कॅप्टन जेम्स जे सुवर्णदुर्गाच्या लढाईत ज्यांनी आंग्र्यांची सेना जाळली, त्याला इतिहासाची कारणं आहेत, शर्मनाक कारणं आहेत, भावबंदकीची कारणं आहेत, मराठ्यांच्या ग्रहकलाची कारणं आहेत, काही असो. तिथे ते एक टॉवर ऑफ सुवर्णदुर्ग आहे आणि त्यांच्या पत्नीने ते उभारलेलं आहे. ते पाहून आम्हाला तळपायाची आग मस्तकाला जायची की आणि म्हणूनच कुठल्याही नौसेने अधिकाऱ्याला आंग्र्यांचा अभिमान आहे. त्यांची ज्या प्रकारे चिकाटीनं लढाई केली, ज्या प्रकारे नेव्हीची नौसेनेची त्या काळी बांधणी केली, याचा प्रभाव असतोच. आणि छत्रपतींच्या आणि आंग्र्यांच्या पायावर पाय ठेवूनच आम्ही परिश्रम केले. कधी हे परमविशेष सेवा मेडल म्हणा, अतिविशेषांची आम्ही कधी अभिलाषा केली नाही, ते येत गेले. आणि जो माणूस छत्रपतींचं आणि आंग्र्यांचं कार्य पुढे नेतो त्याला ही अवॉर्ड्स मिळतातच ऑटोमॅटिकली, कारण त्यांचा वारसाच तसा आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. समुद्रगुप्त श्रीहर्षापासून ते थेट शिवाजी महाराजांपर्यंत अनेक शतकांचा नाविक परंपरा असतानाही आपल्या देशाला पारतंत्र्याचे दिवस पण पाहावे लागले. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याही इथल्या एतद्देशीय सत्तांची अनभिज्ञता होती की भूभागावर राज्य करायचं, मात्र पाण्याशी आमचा संबंध नाही किंवा पाण्याच्या बाबतीत थोडीशी अलिप्तता होती. हिंदुस्थान आज 3 बाजूनी समुद्राने व्याप्त आहे. आज आपल्यासमोर ही तरुण पिढी बसलेली आहे. भारताच्या सागरी सीमा, त्यांच्या सुरक्षितता, भारतातले नेव्हल इंटरेस्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचे असतील किंवा वॉरफेअर इंटरेस्ट असतील, तर त्या संदर्भात आपल्या ह्या नवीन पिढीसाठी आपलं उद्बोधन थोडंसं नक्कीच प्रेरणादायक ठरेल. आपला अनुभव ह्या नवीन पिढीसाठी नक्की आपण द्यावा. आणखीन त्यामध्ये काय प्रॉस्पेक्ट्स आहेत, ह्या पिढ्यांना काय करता येऊ शकतं, या बाबतीत आपण थोडंसं बोलावं. खूपच सुंदर आणि इम्पॉर्टंट महत्त्वाचा हा प्रश्न तुम्ही विचारल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. कारण भूभागावरची माहिती आपल्याला असते आणि समुद्र म्हणजे कुठेतरी दूर. आपल्याला काय करायचं आहे, जे कोणी मासे खाणारे आहेत त्यांना मासा मिळाला म्हणजे झालं, अशी एक भावना असते. पण खरंच या गंभीर विषय आहे. आपण एक 70, 80, 90, 100 असा एक रूल आहे. पृथ्वी 70% पाणी ओशन समुद्राने भरलेली आहे, 30% जमीन आहे. 80% जी मानवजात आहे ती समुद्रकिनारी आहे. म्हणजे समुद्रकिनारी म्हणजे जिथं पाणी असतं तिथं नाही, पण एक 200 ते 250 किलोमीटर हा जो पट्टा आहे, सागरी पट्टा आहे, जिथून समुद्रावरून त्यांना मारता येतं, त्यांच्या जीवनावर आपण परिणाम घडवू शकतो. अशा भागात जगातला तुम्ही कुठेही लोकसंख्याचं जे चीनमध्ये पहा, संपूर्ण 90% चीन तर इकडेच काही नाही आहे. शांघाय वगैरे हा भागातच सगळे त्यांची इंडस्ट्रीज आहे, इकॉनॉमिक सेंटर्स आहेत, मानवजात आहे. हा झाला 80% मानवजात तिथे राहते.
90% जे दळणवळण आहे, आपला व्यापार आहे जगातला ग्लोबलायझेशनचा, तो पाण्यावर चालतो. आणि 100% म्हणत नाही, 99.5% म्हणा, जे तुमचं इंटरनेट केबल्स आहेत ते पाण्याच्या खाली आहेत. आपण जे इंटरनेट बघतो आणि इंटरनेटच्या शिवाय आपण आज जगाची कल्पना करू शकत नाही. तुमचे सगळे हे फेसबुक, व्हॉट्सअप किंवा काही सगळं बंद पडेल जर इंटरनेट एका केबलची जर वाट लागली तर हे असं सागराचं महत्त्व आहे. जेवढा आपला भारत देशाचा जेवढी जमीन आहे 32 लाख स्क्वेअर किलोमीटर्स, तर आपला 2 लाख स्क्वेअर किलोमीटर्स एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. म्हणजे पाण्यापासून 200 नॉटिकल माइल्स आपल्या किनारपट्टीपासून. हे किती मोठं क्षेत्र आहे. भारताच्या 60% भारताच्या जमिनीचा जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं 60% आपलं समुद्रावर आहे. आणि या समुद्रात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. मासेच नाही, तेल आहे, टुरिझम आहे, विंड एनर्जी आहे, आणि आपली सुरक्षितता या 200 नॉटिकल मैल म्हणण्यापेक्षा त्याच्याही दूरवर आपली सुरक्षितता अवलंबून असते. कारण आपलं आज 100% आपलं जे तेल आपण इम्पोर्ट करतो ते समुद्रामार्गे करतो. 100% तेल आणि गॅस. आणि जर काय आज समुद्री सीमा आपल्या सुरक्षित नसतील तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आपले सगळे दळणवळण सगळं थांबेल. पेट्रोल्स, डिझेल्स, गॅस सगळं थांबेल. आपण कल्पना, ह्या लाईटी सगळ्या बंद पडतील. तर हा एक समुद्राचा भरपूर महत्त्वाचा रोल आहे. आणि भारतीय नौसेना ही समुद्री सीमा, आपल्या ज्या सीमा म्हणजे पश्चिमी रेड सी पासून ते वेस्टर्न पॅसिफिकपर्यंत आहेत. इथं जे काय चालतं त्याच्यावर आपण निगराण ठेवून असतो. आपली जहाजं, आपल्या पाणबुड्या, आपली विमानं, आपले उपग्रह हे सगळं टेहाळणी करत असतात. आणि कुठं धोका निर्माण होण्याच्या अगोदरच आपण त्याचा बंदोबस्त करत असतो. हे करता करता आजूबाजूचे जे देश आहेत हिंद महासागरात, त्यांच्याशी आपण सलोख्याचे संबंध स्थापन करतो. त्यांना वेळी अवेळी सहाय्य करतो. कारण आपण केलं नाही तर दूरवरची राष्ट्र चीनसारखी ते येऊन त्यांना दोस्त बनवतात आणि ते आपल्यासाठी धोकादायक असतं. आपण पाहतोय श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती आहे आता. त्यांना जेवायला अन्न नाही, तेल नाही. त्यांच्याकडे त्यांची इकॉनॉमी एवढी खाली चाललेली आहे, 350 रुपयेवर त्यांचा श्रीलंकन रुपये गेलेला आहे. हे चीनसारखी राष्ट्र इथं येऊन आपलं बसून बसतात. तर त्यांना दूर ठेवण्यासाठी आपल्याला ही कारवाई कराव्या लागतात. तिथं हिंद महासागरात कुठंही जर एखादा सायक्लोन आलं, भूकंप झाला, कोविडसारखी परिस्थिती निर्माण झाली तर आपली जहाजं, नौसेनेची म्हणा किंवा व्यापारी जहाजं तिथे जाऊन त्यांना सहायता करतात. आपण कोविडच्या दरम्यान ते केलेलं आहे. आणि मी डेप्टी चीफ असताना मोझाम्बिक, जो आफ्रिकन कोस्टवर आहे, आपली जहाजं जी साऊथ आफ्रिकेला चालू होती ती आम्ही 3-4 जहाजं वळवली आणि मोझाम्बिकला पाठवली. कारण तिथे एक मोठं चक्रीवादळ आलं होतं आणि तिथं आठवडाभर भारतीय नौसेनेशिवाय दुसरी कुठलीही नौसेना नव्हती त्यांना हेल्प करण्यासाठी. यामुळं या भागात, हिंद महासागरात, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन असं जे पंतप्रधान म्हणतात त्याचा आपण पाठपुरावा करतो. आणि भारतीय नौसेनेला इथे एक नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून संबोधलं जातं. तरुणांना भारतीय नौसेनेत संधी म्हणायची तर संधीची काही कमी नाही. आता आपण पाहिलं असेल नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये सुद्धा मुलींना एंट्रीसाठी स्थान आहे. मुलांना तर आहेच आहे. नेव्हीमध्ये नौसेना भरती .nic.in नावाची एक वेबसाईट आहे. तिथे आपण भरपूर माहिती मिळवू शकता. आणि अपार ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण नेव्ही म्हटलं तर फक्त पाण्यावर नाही आणि पाण्याखाली नाही आणि हवेमध्ये नाही, उपग्रहावर आहेत, सॅटेलाइट्स आहे, सायबर क्षेत्र आहे, इन्फॉर्मेशन आहे, स्पेशल ऑपरेशन्स आहेत, कम्युनिकेशन्स आहेत, इलेक्ट्रिकल आहे, आर्किटेक्चर आहे, जहाज बांधणीचं आहे, इंजिनिअरिंगचं आहे, मेंटेनन्स आहे, वैमानिक आहे, ऑब्झर्वर्स आहेत, हायड्रोग्राफी आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे तुम्हाला संधी आहेत. आणि मी आपल्याला आवाहन करतो, आमच्यासारखंच तुम्ही नौसेनेत या, छत्रपतींचा आणि आंग्रेंचा वारसा पुढे न्या आणि भारत देशाचं कल्याण करा. सर, रायगडाच्या या पुण्यभूमीवर शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज आपण या सगळ्या तरुणांना उद्बोधन केलं. आज आपण इथे आलात,
मी मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि ही मुलाखत एक अल्पविराम घेते आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. मला एक ॲड करायचं आहे तुमच्या परवानगीवर. भारतीय नौसेनेत मी म्हटल्याप्रमाणे मागे स्त्रियांचं स्थान भरपूर महत्त्वाचं आहे. कारण आम्ही ज्या वेळेला सरखेलांच्या सारखे समुद्रावर जातो, महिने जातो, त्यावेळेला आमच्या कुटुंबाचं पालन पोषण, आई वडील, मुलांचं शिक्षण आणि एक मनोबल, आमच्या नौसैनिकांच्या पत्नींचं आणि कुटुंबियाचं मनोबल स्ट्रॉंग ठेवणं, याच्यासाठी आमच्या नेव्हल वाईफ्स भरपूर कार्यरत असतात. आमची एक नेव्हल वाईफ्स वेलफेअर असोसिएशन आहे. लग्न होताच सर्व नेव्हल वाईफ्स त्या असोसिएशनचे मेंबर्स होतात. सो मीना पवार यांनी भारतीय नौसेनेचे नेव्हल वाईफ्स वेलफेअर असोसिएशनचे ते व्हाईस प्रेसिडेंट होत्या आणि ईस्टर्न नेव्हल कमांडमध्ये असताना त्याच्या प्रेसिडेंट होत्या. त्यांनी सुद्धा भरपूर कार्य केलेलं आहे आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आम्ही समुद्रावर जाऊन शत्रूंशी 2 हात करायला कमी पडलो असतो असं कधी कधी वाटतं. तर मला आवर्जून सांगावं वाटतं पुन्हा की आपल्याला विनंती करतो की भारतीय नौसेनाचे जे नेव्हल वाईस वेलफेअर असोसिएशनच्या ज्या माजी व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांचं तुम्ही टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि हे त्यांचंच नाही पण सगळ्या महिलांचं आहे. आणि शेवटचं एक सांगायचं म्हणजे मी जे काही बोललो ते मी कुणी हरभऱ्याच्या ढाळ्यावर चढलेला माणूस नाही आहे. मी ते जे पोचलेलो आहोत ते माझ्या टीम, असे शेकडो माणसं आहेत जी समुद्रात चालत असताना जहाज जो शाफ्ट असतो, कणा असतो, तो कोणाला दिसत नाही. फक्त दिसतो तर शीड आणि तिथले अधिकारी, कॅप्टन वगैरे. पण खरी घाम गाळणारी मंडळी खाली जहाजात असते, इंजिन चालवत असते. असे टीमवर्क्स आहेत आणि त्या टीमचा एक प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे. हे काय माझं यश नसून त्या सर्वांचं यश आहे, भारतीय नौसेनेचं यश आहे. धन्यवाद. सरांची प्रत्यक्ष सन्मान हा उद्या मुख्य कार्यक्रमामध्ये होणार आहे. धन्यवाद माननीय मुरलीधर पवार सर. आपण अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि या आलेल्या तरुणाईला राष्ट्रप्रेमाने भरलेली अनेक वचनं सांगितली. धन्यवाद. यानंतर श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार आपण मगाशी डॉक्टर उदय कुलकर्णी यांची मुलाखत घेतली, माननीय मुरलीधर पवार सरांची मुलाखत झाली. आपण प्रतिवर्षी शिवपुण्यतिथी निमित्ताने एका स्वराज्यातील एकनिष्ठ अशा सरदार घराण्यांचा आपण सन्मान करत असतो की ज्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठे योगदान दिले, त्याग केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे आणि अशा घराण्यांचा आपण सन्मान करतो. यंदाचं मानकरी घराणं आहे ते म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांचं घराणं. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आपल्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून आणि संपूर्ण त्याग करून गड आला पण सिंह गेला अशी जे आपण ज्यांच्याविषयी बोलतो अशा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा, त्यांच्या समस्त मालुसरे घराण्याचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. याविषयी आपल्याला सुधीर थोरात थोडक्यात निवेदन करतील. अधिक सविस्तर माहिती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह श्री पांडुरंगजी बलकवडे आपल्याला देणारच आहेत. परंतु मगाच्या मुलाखतीच्या आधी मी उल्लेख केला होता की दरवर्षी एका सरदार घराण्याचा आम्ही त्या सन्मान करायला जेव्हा सुरुवात केली त्या अंतर्गत यावर्षी आम्ही नरवीर तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे आणि अर्थात सूर्याजी मालुसरे ज्यांचाही पराक्रम तितकाच थोर होता, यांच्या वंशजांचा सन्मान, या घराण्याचा सन्मान करावा असं ठरवलं. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट जेव्हा आम्ही या सगळ्या मालुसरे मंडळींना, कुटुंबियांना सांगितली, त्यांनी अतिशय उत्साहाने याला प्रतिसाद दिला. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आज काही प्रातिनिधिक मालुसरे या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, परंतु उद्याच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्षामध्ये आंबेशिवथर महाडमधलं, गावडी महाडमधलं, पारमाची हे देखील महाडमधलं, निगडे भोरच्या इथलं, किये हे महाडमधलं गाव, शिरवली महाबळेश्वरचं, केळघर जावळीच्या इथलं, केळघर सोळशी म्हणजे, पिंपळवाडी खरबवाडी महाडमधली, गोडवली पाचगणीतली, एरंडवडी पोलादपूरमधलं, जामगाव मुळशीमधलं, मालुसरेवाडी बारामतीतली, पळसगाव माणगाव जिल्हा रायगडमधलं,
पौद खालापूर जिल्हा रायगड, धारवाड बेळगाव कर्नाटक इथनं, चौक खालापूर जिल्हा रायगड, राजूर तालुका राजूर जिल्हा जालना, येवली भोरमधलं, तपोवन भोकरदन जालन्यातलं, रानवडी महाड मधलं, लवेरी भोरच्या इथलं, दिव्यागर कुर्ले महाडमधलं, फलसुंडे सुधागड पालीच्या इथलं, ओसाडे हे वेल्हा तालुक्यातलं, कादवे हे देखील वेल्हा तालुक्यातलं, हिरडोशी बोरच्या इथलं, साखर पोलादपूरमधलं, फुरुस जावळीच्या इथलं, कासुर्डी भोरमधलं, व्याजवाडी वाईतलं, वाकी खुर्द तालुका महाड, देवास मध्य प्रदेशमधलं, धुळे पारगड चंदगड जिल्हा कोल्हापूर, लोहगाव पुण्यातलं, वाळुंज तालुका गंगापूर, किये महाडमधलं, त्याच्याचबरोबर कोण मालुसरे महाडमधलं, किये पदाचा हे देखील महाडमधलं, तळीये भावे पठार हे दोन्ही महाडमधली, वाघजाईवाडी तालुका वाई जिल्हा सातारा, रेणावळे हे देखील वाईच्या इथलं, हर्सुल संभाजीनगर पासून, कुपवाड सांगली, लोणीमालीवाडी रायगडमधली, शेंडी अहमदनगर, इसांबे खालापूर तालुका, एकसर साताऱ्याच्या इथलं, जांभूळपाडा रायगडमधलं, खोपोली रायगडमधलं, शेंदुरजणे वाईच्या इथलं, तुर्डे रायगड जिल्ह्यातलं, अंमळनेर म्हणजे जळगाव पासचं, मनमाड नाशिकमधलं, किल्ला रत्नागिरी, त्यात अशा वेगवेगळ्या गावांमधनं अजूनही काही गावांची नावं कदाचित माझ्या हातनं राहिली असतील, तर अशा वेगवेगळ्या गावांमधनं समस्त मालुसरे कुटुंबीय उद्या या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष गडावर पोहोचणार आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. त्यातल्या व्यासपीठावर आत्ता काही प्रातिनिधिक मंडळी उपस्थित आहेत. मी श्री रघुजीराजे आंग्रे तसंच श्री देवदत्त बलकवडे यांना त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायला सांग. याबरोबरच श्री पांडुरंगजी बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकारेवा यांना विनंती करतो की त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी 4 शब्द आपल्याला सांगावेत. याच्याचबरोबर संतोष मालुसरे व्यासपीठावर आता ही मंडळी उपस्थित आहेत. मंगेश मालुसरे, संतोष मालुसरे दुसरे, श्री संतोष मालुसरे लवेरी पुणे इथले, श्री मंगेश मालुसरे पाचगणी गोडवली इथले, त्याच्याबरोबर श्री संतोष मालुसरे फुरुस इथले, श्री मिलिंद मालुसरे साखर, श्री अनिल मालुसरे हे देखील साखर इथले आहेत. श्री प्रदीप मालुसरे कासुर्डी, श्री रवींद्र मालुसरे मुंबई. या सगळ्यांची मोठ बांधण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे रवींद्रजींचा. मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत. श्री राजेंद्र मालुसरे महाडचे आहेत. श्री अनिल मालुसरे बडोदा, श्री विजय मालुसरे मुंबई, तसंच श्री संजय मालुसरे धुळ्याहून आले. या सगळ्या मंडळींचं आपण एकदा मनपूर्वक स्वागत करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकारेवा श्री पांडुरंगजी बलकवडे आपलं मनोगत व्यक्त करतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय. उद्या
शिवरायांची पुण्यतिथी आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण सगळे या पवित्र भूमीवर एकत्र होऊन शाहिरांची रात्र आणि उद्या ज्या मंडळींना इथं सन्मानित केलं जाणार आहे, कारण की उद्याचा कार्यक्रम हा मर्यादित असतो, अशा वेळेस सर्व शिवभक्तांना या पाहुण्यांची सत्कार मूर्तींची ओळख व्हावी या हेतूने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्या ज्यांना श्री शिवाजी रायगड स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे असे नौदलाचे अधिकारी आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर उदय कुलकर्णी यांची मुलाखत मोहनराव शेटे यांनी घेतली आणि त्याच्यातून त्यांचं एक आगळं वेगळं जीवनचरित्र आपल्यासमोर उलगडलं गेलं. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्ष आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. यामध्ये ज्याप्रमाणे शिवचरित्राचा प्रसार करणं, मराठ्यांच्या इतिहासाचा प्रसार करणं, या कार्याबद्दल जसा श्री शिवाजी रायगड स्मृती पुरस्कार देतो, त्याचप्रमाणे आपण वर्तमान काळातले सेनाधिकारी की ज्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे, अशा एका ज्येष्ठ सेनानींचा आपण इथं सन्मान करतो. एअर मार्शल भूषण गोखल्यांपासून ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला असे जनरल निंभोरकरांपर्यंत, वायुदल असेल किंवा सैन्य दल असेल, यांचे आजपर्यंत सत्कार झाले. परंतु एक त्रुटी राहिली होती की नौदलाच्या अधिकाऱ्यांना इथं आजपर्यंत आमंत्रित झालेले नव्हते. परंतु हे वर्ष असं महत्त्वाचं आहे की यावर्षी म्हणजे उद्या आपण आपल्या नौदलाचे डेप्टी चीफ आदरणीय ॲडमिरल पवार सर यांना आपण उद्या सन्मानित करतो आहोत. आणि आत्ताच त्यांचं ते सर्व चरित्र, अद्भुत चरित्र आपल्या या मुलाखतीतून उलगडलेलं आहे. अतिशय अभिनंदनाची, अभिमानाची ही गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट गेली 10 वर्ष चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या महापुरुषांनी आपला त्याग, बलिदान, आपलं शौर्य दाखवलं, अशा ऐतिहासिक व्यक्तींच्या वारसांना आपण इथे सन्मानित करतो. यावर्षी आपण तानाजी मालुसरे यांचे वंशज किंवा समस्त मालुसरे घराण्याला इथं सन्मानित करतो. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली. 1645 मध्ये रायरेश्वरावर स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. त्या क्षणापासून 25 वर्ष म्हणजे 1670 सालापर्यंत अगदी त्यांच्याबरोबर सावलीसारखे वावरणारे त्यांचे परम
मित्र तानाजी मालुसरे यांच्या समस्त मालुसरे घराण्याला आपण उद्या सन्मानित करतो. खरं तर शिवचरित्रामध्ये तानाजी मालुसऱ्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. ती अफजल खानाची स्वारी असो किंवा शिवचरित्राचे सर्व प्रसंगाचे ते साक्षीदार होते. शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये जो प्रवेश केला, शृंगारपूरची लढाई झाली, त्यामध्ये तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सिंहगडासाठी म्हणजेच कोंढाण्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदान. ही कथा एक सोनेरी पान आहे. बघा, तानाजी मालुसऱ्यांच्या मुलाचं लग्न आहे, रायबांचं लग्न आहे, आणि लग्नाचं आवर्तन घेऊन तानाजीराव राजगडावर शिवाजी महाराजांना भेटायला गेलेले आहेत. परंतु त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात येत आहे की महाराज कशाच्या तरी चिंतेमध्ये आहे. त्यांच्या ह्या मित्राला ते जाणवलं आणि त्यांनी शिवरायांना विचारलं की आपण कशाची चिंता करत आहात. शिवरायांनी सांगितलं की पुरंदरच्या तहानंतर आम्ही मुघलांना 23 किल्ले दिले, आग्र्यावरून सुटून आलो. जोपर्यंत हे 23 किल्ले स्वराज्यात पुन्हा येत नाहीत तोपर्यंत स्वराज्य संकटात आहे. पण या 23 किल्ल्यांमधला स्वराज्याचा मेरुमणी म्हणजेच कोंढाणा किल्ला, जोपर्यंत कोंढाणा स्वराज्यात येत नाही तोपर्यंत पुणे प्रांत स्वराज्यात पुन्हा येत नाही, आणि त्याची चिंता लागून राहिलेली आहे. कोंढाण्यासारखा अभेद्य दुर्गम किल्ला कोण जिंकून घेणार, हे ऐकल्याबरोबर तानाजीराव उभे राहिले आणि त्यांनी मला शिवबांना सांगितलं की महाराज, आपण मला आज्ञा द्या. शिवरायांनी त्यांना समजावून सांगितलं की अहो, तुमच्या घरातलं कार्य आहे, रायबांचं लग्न आहे, रायबा काय आणि माझे संभाजी काय. माझ्यासाठी रायबा हा संभाजी राजांसारखाच आहे. अशा वेळेस घरातलं कार्य असताना तुम्हाला ही जबाबदारी मी सोपवणार नाही. आणि मग तानाजीरावांनी काय म्हटलं की महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. स्वतःच बघा, ह्या शिवचरित्राची महती काय आहे. ज्या वेळेस एखाद्या राष्ट्रातली सामान्यातली सामान्य व्यक्ती आपल्या कुटुंबाचं सर्वोच्च कार्य आहे ते बाजूला सारून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडती, त्या राष्ट्राला, त्या समाजाला जगातली कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. तानाजी मालुसऱ्यांचं ते वाक्य, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, हे वाक्य सामान्य नाही, हे स्वराज्याचं तत्वज्ञान ठरलेलं आहे. ते स्वराज्याचा मूलमंत्र होता. तानाजीराव आणि त्यांचे बंधू सूर्याजी कोंढाण्याला जाऊन भिडले. तिथं उदयभान सारखा मुघलांचा एक अतिशय पराक्रमी सेनापती होता. त्याच्याशी संघर्ष झाला. या संघर्षामध्ये तानाजीरावांनी आपला देह ठेवला. परंतु हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं डोकावून, तर ज्या वेळेस त्या सेनापती रणांगणात पडतो त्यावेळेस साहजिकच युद्धामध्ये त्या गटाचा पराभव होतो. हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु कोंढाण्यामध्ये मात्र इतिहास वेगळाच घडतो.
युद्धामध्ये तानाजी मालुसरे कामी आल्यानंतरही त्यांचे बंधू सूर्याजी पुढे येतात आणि परतीचे दोर कापून टाकतात. आपल्या सहकार्यांना सांगतायत की आपण वचन दिलेलं आहे, शिवरायांना वचन दिलेलं आहे, त्या वचनाच्या पूर्ततेसाठी आपण इथं आलेलो आहे. आपल्या सगळ्यांचा दादला इथं पडलेला आहे आणि तुम्ही पुन्हा जाताय. एक तर बलिदान किंवा विजयश्री, हेच दोन मार्ग आम्हाला माहिती आहे, तिसरा मार्ग आम्हाला माहितीच नाही. सुराजीरावांच्या त्या विचाराने सर्व मावळे पुन्हा पेटून उठले आणि त्यांनी कोंडाणा सर केला. हा सगळा इतिहास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच इतिहासात असंही म्हटलं गेलं की शिवरायांच्या तोंडी एक वाक्य वदलं गेलं की गड आला परंतु माझा सिंह गेला. हे इतिहासातलं अजरामर वाक्य आहे. ते तानाजी मालुसऱ्यांसाठी आहे. आज त्या मालुसरे घराण्यातले अनेक व्यक्ती शिवरायांना वंदन करण्यासाठी, त्यांना नतमस्तक होण्यासाठी इथं आलेले. आणि उद्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या सगळ्यांना सन्मानित करणार आहे. अनेक गावातली मंडळी आलेली आहे. 70 गावातली मंडळी उद्या येणार आहेत, मालुसरे मंडळी. आपल्या मनात प्रश्न असेल की ही मंडळी ह्या सर्व गावात गेली कशी? आत्ताच आपण इतिहास ऐकला की 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी शिवरायांपासून प्रेरणा घेऊन अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण केलं. 18वं शतक हे मराठ्यांचं आहे. आणि हा मराठ्यांचा इतिहास घडवत असताना ह्या 12 मावळातली, ह्या कोकणातली शेकडो मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यात गेली आणि त्यांनी आपल्या समशेरीने हा इतिहास घडवलेला आहे. अशीच ही तानाजी मालुसऱ्यांचे वंशज किंवा त्यांचे भावंड असतील, ह्या देशाच्या कानाकोपऱ्यात गेले आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने तो वैभवशाली इतिहास लिहिलेला आहे. परवाच्या दिवसाची गोष्ट आहे. रघुजीराव, मला आनंदाची गोष्ट सांगतो. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये यशवंतराव पोतनीस, ज्यांनी रायगड किल्ला स्वराज्यात आणला, त्या यशवंतराव पोतनीसांचे 2 रुमाल सापडले. आणि हे रुमाल पाहत असताना आनंदाची गोष्ट की 1765 साली रायगडावर आपल्या रायगडाच्या रक्षणासाठी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव मला मिळालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की त्यामध्ये मालुसरे घराण्यातल्या व्यक्ती आहेत. म्हणजे पेशवे काळातही मालुसरे मंडळी रायगडावरून रायगडाच्या रक्षणासाठी योगदान देत होते. त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा परवाच्या दिवशी मला भारत इतिहास संशोधक मंडळात मिळालेला आहे. अशी ही गोष्ट आहे. आज आपण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या मालुसऱ्यांना आपण नतमस्तक होऊ आणि आज त्यांचा सन्मानित केलेला आहे. आणि उद्या आलेले मालुसरे इथे येतील आणि त्यानिमित्ताने ह्या एका गौरवशाली घराण्याची आपल्याला ओळख होती आहे. आणि या निमित्ताने हा कार्यक्रम झाला. आता मी आपल्या सर्व संयोजकांना सुचवतो की या पुढच्या कार्यक्रमाची त्यांनी ओळख करून देऊ. धन्यवाद. देवी शिरकाई समोर ज्यांनी कीर्तन सेवा सादर केली असे हभप श्री दीपक महाराज सरनाईक हे आता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देवी शिरकाई समोर नुकतीच कीर्तन सेवा सादर केली आणि आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा आपण मंडळातर्फे सन्मान करणार आहोत. त्यांनी आम्हाला स्वागताचा स्वीकार करावा. सरदार तानाजी मालुसरे यांचे वंशज आणि त्यांना आता या संपूर्ण घराण्याला जोडणारे प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांनी मोठं काम केलं ते श्री रवींद्रजी मालुसरे यांनी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. आई जगदंबा, राजे शिवछत्रपती, माता जिजाऊ यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. त्याला मानाचा मुजरा करतो.
ज्या ठिकाणी 16व्या शतकात राष्ट्र घडवण्यासाठी इतिहास घडला, त्या या पावनभूमीत आपण सर्वजण उपस्थित आहोत. ज्यांनी राष्ट्रकार्यासाठी आपलं योगदान दिलं, त्या दोन महानुभावांचा उद्या या ठिकाणी सत्कार होणार आहे. ते डॉक्टर उदय कुलकर्णी आणि डॉक्टर व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार साहेब यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम आमच्या मालुसरे मंडळीच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायू लाभो अशा पद्धतीची मी प्रार्थना करतो. खरं तर आनंदाची गोष्ट आहे. आनंदाचा टिळा ज्यांनी आम्हाला सर्व मालुसरे परिवाराला लावला आहे ते या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि सर कार्यवाह श्री पांडुरंग बलकवडे यांचा मी खरोखर समस्त मालुसरे परिवारांच्या वतीनं आभार मानतो की 127 वर्षानंतर हा पुन्हा ऐतिहासिक प्रसंग या गडावरती तुम्ही आमच्या वाट्याला आणून दिलात, आमच्या पदरात दिलात. 25 एप्रिल 1896ला जेव्हा लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत आणि काळकर्ते परांजपे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवराज्य पुण्यतिथी कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी इतिहासात नोंद आहे, दैनिक केसरीच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे की त्यावेळी मालुसरे आणि कंक घराण्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान केला होता. आणि पुन्हा ते कालचक्र पुन्हा 127 वर्षानंतर आम्हा सर्व मालुसरे मंडळींच्या पदरात घालताय. आज खरं तर सर्व मालुसरे परिवार महाराष्ट्रातला आनंदानं तुमचे आभार मानतोय आणि मी स्वतः या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आपल्याला. शिवरायांचा सिंह पडला समरांगणी, मराठा गडी यशाचा धनी, असं सार्थ अभिमान इतिहासात ज्यांची पानापानावर सुवर्णाक्षरानं नोंद झाली आहे अशा निर्वीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरेंचे आम्ही वंशज. खरं तर आपण सर्वजण मान्य कराल की तह झाल्यानंतर 23 किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले आणि महाराष्ट्राचा भूगोल बदलला होता. महाराजांच्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं की आता पुढे काय होणार आहे आपलं. आणि अशा वेळी कोंढाण्याची मोहीम आखली गेली. आता बलकवडे सरांनी सांगितलं की तो किल्ला आपल्याला स्वराज्यात येणं किती महत्त्वाचं होतं, कारण तो ते प्रवेशद्वार होतं स्वराज्याचं आणि तो किल्ला आला तरच स्वराज्याला पुन्हा उभारी मिळणार होती. आणि तो त्या किल्ल्यावरची स्वारी घेण्याचा, तो विडा उचलण्याचा तानाजीरावांनी प्रयत्न केला. ते पुढे सरसावले, परंतु मासाहेब म्हणाल्या, ताना अरे तुझ्या लेकाचं लग्न आहे. तानाजीरावांनी डोळ्यात अश्रू आणून सांगितलं, माझ्या लेकाचं लग्न, मुलाचं लग्न राहू द्या बाजूला, मला स्वराज्य महत्त्वाचं आहे, मला राष्ट्रासाठी लढणं महत्त्वाचं आहे. आणि बंधूंनो, तानाजीरावांनी सूर्याजीरावांना सोबत घेऊन आणि त्यावेळच्या मावळ्यांना सोबत घेऊन ऐन मध्यरात्री त्या किल्ल्यावर स्वारी केली. तानाजीराव धारातीर्थी पडले. तो इतिहास पुन्हा सांगत नाही मी, बलकवडे सरांनी सांगितलंय. परंतु आपला भाऊ या ठिकाणी धारातीर्थी पडलाय, मरून पडलाय. जेव्हा सेनापती पडतो तेव्हा ती लढाई संपते, किंबहुना तो इतिहासात तशाच पद्धतीनं नोंद होते. परंतु आपल्या पाठचा भाऊ सूर्याजी मालुसरे याने महापराक्रम केला.
ते दुःख पाठीशी घेतलं आणि गेलेला किल्ला पुन्हा स्वराज्यात ती लढाई जिंकली, हे इतिहासातलं एकमेव उदाहरण असावं. आपला भाऊ, मोठा भाऊ मरून पडलाय आणि पुन्हा आपल्याला शर्तीनं तटपुंजा सैन्याच्या बळावरती पुन्हा तो किल्ला ताब्यात घ्यायचा आहे. आणि तो किल्ला घेतल्यानंतर शिवरायांच्या सोबत असलेल्या सर्व सैन्याला उभारी मिळाली, पुन्हा नवचैतन्य जागा झालं. आणि मग आपण रक्त सांडवायला पाहिजे, आपण घाम गाळायला पाहिजे, या शर्तीनं सर्व मराठा सैन्य लढलं. शिवाजी महाराजांचं सर्व सेनापती लढले आणि गेलेले 23 किल्ले घेतलेच नव्हे, तर नंतर याच किल्ल्यावरती, या दुर्गराजावरती इथेच स्वराज्याची स्थापना झाली, शिवरायांचा राज्याभिषेक झाला. आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता, उमरठला आपण जाऊन येतं सर्वजण. 1930 पासून आम्ही उमरठमध्ये नरवीरांची पुण्यतिथी माघ वद्य नवमीला साजरी करतोय. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी 350वी पुण्यतिथी साजरी होताना मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी सुशोभीकरण व्हावं अशा पद्धतीची सुतोवाच केला आणि काही निधी त्या ठिकाणी दिला आहे. आणि शिवप्रेमींना अभिप्रेत असलेलं चांगलं एक पर्यटन क्षेत्र निर्माण होईल असा प्रयत्न आमच्या सर्व मालुसरे मंडळींचा आहे. तशा पद्धतीचं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत की महाराष्ट्राच्या सर्व शिवप्रेमींना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं उमरठचं ते पर्यटन क्षेत्र निर्माण व्हावं. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मिलिंद मालुसरे आणि अनिल मालुसरे उपस्थित आहेत. त्यांच्या आजोबांनी म्हणजे अंबाजीराव मालुसरे आणि विठोबांना मालुसरे यांनी 1930 पासून नरवीरांच्या कार्याला जो उजाळा देत आले, तो मग कासुर्डी, गावडी, किवे, लवेरी या सर्व मालुसरे मंडळी इथे यायची, उमरठला असायची. आणि मग शिवपुण्यतिथी असू द्या किंवा नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी असू द्या, दरवर्षी ते साजरी करत आलेत. मी या आमच्या पूर्वजांच्या या आनंदाच्या प्रसंगी त्यांनाही वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रवींद्रजी. आपण आपल्या मालुसरे घराण्याचा पूर्ण इतिहास लोकांसमोर उलगडलात. आपले खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपण आता छत्रपतींची सेवा अशीच करत राहणार आहोत. यानंतर मी शाहीर संजय जाधव यांना या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी आपली शाहिरी सेवा या ठिकाणी सादर करावी. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण कृपया व्यासपीठ सोडू शकता. सर्व शिवभक्तांना एक छोटीशी सूचना देतो की होळीचा माळ येथे महाप्रसादाचं वितरण सुरू आहे. ज्या शिवभक्तांचा महाप्रसाद घेणं बाकी असेल त्यांनी कृपया महाप्रसाद लवकरात लवकर घ्यावा. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांना देखील विनंती करतो की त्यांनी महाप्रसाद घ्यावा. आता ही रात्र शाहिरांची, ही रात्र शाहिरांची, ही रात्र वीरश्रीची आहे, पराक्रम गाजवण्याची आहे, मर्दुमकीची आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या बाहूमध्ये 4 हत्तींचं बळ, 10 हत्तींचं बळ की 100 हत्तींचं बळ भरायचं ते आता शाहीर ठरवतील आणि आपली शाहिरी सेवा सादर करतील. आज किल्ले रायगडावर संपूर्ण रात्रभर शिवभक्त येत असणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त रायगडाकडे येत आहेत. या शिवभक्तांना मी विनंती करतो की आपण ज्या संख्येने गर्दी केलेत ती फक्त गर्दी न राहता आपण दर्दी शिवभक्त होऊया. किल्ले रायगडाचं पावित्र्य जपूया. किल्ले रायगडावर आपल्याकडून कोणताही कचरा होणार नाही याची आपण काळजी घेऊया. रायगडावर येताना आपण किमान 2 पाण्याच्या बाटल्यावरती घेऊन येतो, परंतु रायगडावर खाली उतरताना एकही पाण्याची बाटली रिकामी खाली जात नाही. त्यामुळे असं होतं कामा नये. ज्या पाण्याच्या बाटल्या आपण वरती आणू त्याच रिकाम्या खाली न्यायला काही हरकत नसावी.
हे आपण निश्चितच पाळूया, रायगड स्वच्छ ठेवूया.